की जय. श्री गणेशाय नमः. जय जय वृंदावन विलासिया निर्विकल्प वृक्षा करुणालया अहंकार विषधर कालिया पायात वीर घडिला. अशा प्रकारे संत श्रोत्यांना असताना त्या ठिकाणी मागील कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं. महाराज या ठिकाणी 15व्या अध्यायाला असताना सुरुवात करताना असताना आमचे श्रीधर स्वामी असताना त्या भगवंताला नमन करतात. कोण्या भगवंताला? जो असणारा महाराज क्षीरसागरीचा असणारा रहिवासी आहे, जो भक्त असणारा वत्सल आहे, ज्याला असणारा कोणताच विकार महाराज असणार नाहीये, जो असणारा अहमपणेचा असणारा त्या ठिकाणी गर्व झालेल्या कालियाला ज्यानं असणारा आपल्या पायातळामध्ये महाराज असणारा त्या ठिकाणी रगडलं ना, त्या असणार त्या कालियाचा असणारा अहमपणा असणारा भगवंताना असणारा काढला ना, त्या भगवंताला असणारा माझं नमन असणारा त्या ठिकाणी असो म्हणतात. परम दुर्धर दुर्वासना हेची जीवे शोषिली तुवा पुतना अपार संसार भ्रममोचना वज्रभूषणा सुखाब्दे. महाराज असताना तुम्ही कसे आहात? वज्रभूषण सुख देणारे असे तुम्ही भगवंता त्या ठिकाणी आहात. या हृदयामध्ये असणं त्या ठिकाणी वासना आहे. ही वासना असणारी कशी आहे महाराज? वासनेचे दोन असणं त्या ठिकाणी प्रकार आहेत, एक सद्वासना आणि एक दुर्वासना महाराज असणं त्या ठिकाणी. अशी दुर्वासना असणं महाराज असणं त्या ठिकाणी तुम्ही काय केली? ती असणारी पुतना मावशी असणारी मारली महाराज असणं त्या ठिकाणी. असं कार्य भगवंत असणं तुम्ही त्या ठिकाणी केलं आणि अशा भगवंताला असणारा माझा साष्टांग नमस्कार असं म्हणतात. आघ बघ केशी षटकासूर हेची काम क्रोध मद मत्सर मर्दिले दैत्य दुर्धर श्री मनोहर विजयी तू. हो, तुम्ही असणारे भगवंता विजयी आहात म्हणणारे. या हृदयामधील असणारे तुम्ही कोणते दैत्य मारले महाराज? अगासुर असताना मारला, बकासुर असताना बगासुर असताना बक महाराज असताना त्या ठिकाणी मारला, षटकासुर असताना त्या ठिकाणी मारला. हे काम क्रोध आणि हे महाराज असताना हृदयामधील असणारे कोण? तर विकारच महाराज आहे. काम क्रोध दंभ आणि अहंकार आरोपी असणारे त्या ठिकाणी राक्षस भगवंता तुम्ही मारले आणि त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण विजयी महाराज असताना झाला. आता असं म्हणणं आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. नाना विकार भेद भंजना अक्षया परमिता भवा निरंजना गोपी जनमान सररंजना सनातना प्रतापिया. भगवंता असे तुम्ही प्रताप महाराज असताना करणारे आहात म्हणले. या असणाऱ्या हृदयामधील असणारे असे विकार असणारे त्या ठिकाणी मारून सदविचार असणारे त्या हृदयामध्ये असणारे स्थापन करून जो काही पूर्ण आनंद आहे ना, तो पूर्ण आनंद देणारे भगवंता तुम्ही त्या ठिकाणी आहात. नित्य असणारे तुम्ही त्या ठिकाणी विजयी आहात म्हणलेले आणि अशा भगवंताला माझा असणारा त्या ठिकाणी नमस्कार. कमल पत्राक्षा कमल नयना निंदक दुर्जन वन भंजना अभेद प्रेमळ भक्त रक्षणा हरी निर्गुणा निरुपाधिका. भगवंता तुम्ही असणारे त्या ठिकाणी कसे आहात म्हणून लागले तर तुम्ही महाराज असणारे त्या ठिकाणी आपल्या भक्ताला असणारे अभय देणारे त्या ठिकाणी आहात. जे कोणी महाराज असणारे खळत, जे कोणी असणारे दुर्बुद्धीत अशांचा असणारा विकार घालवणारे आणि आपल्या भक्ताला सद्बुद्धी देऊन सुख देणारे असणारे असे भगवंता तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात म्हणू लागले. मधु कैट भारी पुंडलिक वरदा सत्य ज्ञाना परमानंदा प्रमाण रहिताक्षय अभे अक्षय सुखदा क्रीडसी मुकुंदा गोकुळी. भगवंता तुम्ही असणारे त्या ठिकाणी कसे आहात? तर मधु कैटभ असणारे त्या ठिकाणी यांचा असणारे दर्प काढून टाकणारे. पुन्हा महाराज असणारे त्या पंढरपुरामध्ये विठ्ठल रूपामध्ये विटेवरती कर ठेवून असणारे त्या ठिकाणी आपल्या भक्ताची वाट पाहणारे असे भगवंता तुम्ही. आणि सगुण रूपामध्ये असणारे त्या ठिकाणी गोकुळामध्ये आलात आणि आपल्या भक्ताचं असणारं मन तुम्ही जिंकलं. आपल्या भक्ताच्या असणारा भगवंता इच्छा पूर्ण तुम्ही त्या ठिकाणी करतात असे तुम्ही श्रेष्ठ महाराज त्या ठिकाणी आहात म्हणू लागले. चतुर्दशाध्यायी अंती गोवर्धनी असता श्रीपती आग्नी लाविला कंसदूती कृष्णे निश्चिती गिरीला. मग 14व्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणू लागले. 14व्या अध्यायाच्या ठिकाणी भगवंता त्या ठिकाणी असणारे काय केलं? तुम्ही असणारं गोवर्धन नावाच्या पर्वतावर ते गायी
ठेवले. अग्निअस्त्र त्या ठिकाणी लावला आणि सर्व अग्निअस्त्र तुम्ही त्या ठिकाणी शमन महाराज त्या अग्नीचं अस्त्र केलं. ही कथा असताना त्या ठिकाणी 14व्या अध्यायाच्या ठिकाणी झाली म्हणतात. यावरी एकदा सर्वनामासी पितृतिथी अमावस्यासी माता पूजिती पुत्रासी वाने देती आदरे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण आमच्या अस्त्र श्रीधर स्वामी अस्त्र सांगतात. अशा रीतीनं भगवंत अस्त्र त्या ठिकाणी लहानाचे मोठे अस्त्र गोकुळामध्ये अस्त्र होऊ लागले. एके दिवशी महाराज अस्त्र श्रावण महिन्यामध्ये पितृतिथी अस्त्र त्या ठिकाणी होती. सर्व अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी बालकांच्या आई अस्त्र त्या ठिकाणी आई अस्त्र काय करत होत्या त्या मित्रतिथीला आपल्या अस्त्र मुलाचं अस्त्र पूजन महाराज अस्त्र करत होत्या म्हणतात. संकर्षणाची पूजा करुणी ते दिनी वाण देत रोहिणी श्रीगंगासी नंदरानी प्रीती अर्चुनी वाण देत. महाराज अस्त्र मग त्या ठिकाणी बळीरामाची अस्त्र त्या ठिकाणी कोणी आमच्या अस्त्र महाराज रोहिणी मातेनं अस्त्र पूजा शंकरशनाची म्हणजे बळीभद्राची अस्त्र त्या ठिकाणी बळीरामाची केली. यशोदा मातेनं अस्त्र कृष्णाची पूजा महाराज अस्त्र त्या ठिकाणी केली. तो मथुरेत बंदी शाळे वसुदेव देवकी ते वेळे आठवून या कृष्ण रूप सावळे दुःख केले अपार. आणि महाराज गोकुळामध्ये यशोदा मातेनं आणि कोणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी बळीरामाच्या आईनं अस्त्र त्या ठिकाणी काय केलं या दोघांची पूजा असणारी केली. आणि इकडं महाराज अस्त्र त्या ठिकाणी मथुरेमध्ये बंदी शाळेमध्ये यशोदे कोण त्या ठिकाणी देवकी आणि वसुदेव महाराज अस्त्र त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी देवकी माता अस्त्र बंदी शाळेमध्ये दुःख महाराज अस्त्र त्या ठिकाणी करू लागल्या. त्या कृष्णाचं रूप अस्त्र डोळ्यामध्ये ठेवून माय बोले ते क्षणी मी वाज सप्तपुत्र वियुनी आठवा झाला चक्रपाणी तोही मग अंतरला. कोण आमच्या अस्त्र त्या ठिकाणी देवकी माता अस्त्र त्या ठिकाणी दुःख करू लागल्या. म्हणू लागल्या मी अस्त्र 8 पुत्र अस्त्र त्या ठिकाणी दिले 7 पुत्र अस्त्र माझे त्या ठिकाणी कंसानं महाराज अस्त्र मारले. पण एक अस्त्र त्या ठिकाणी श्रीकृष्ण अस्त्र त्या ठिकाणी माझा वाचला ना. पण तो सुद्धा माझ्यापासून अस्त्र त्या ठिकाणी दूर आहे. अशा अस्त्र देवकी माता अस्त्र दुःख बंदी शाळेमध्ये करू लागल्या. कंसे परम चांडाळे अवघी मारली माझी बाळे एकही नाही उरले आजी वान द्यावया. कंसानं महाराज अस्त्र कंस अस्त्र त्या ठिकाणी दुष्ट आहे चांडाळे. या कंसानं अस्त्र काय केलं माझे सर्व मुलं अस्त्र त्या ठिकाणी मारले. आणि एकही मला आता या बंदी शाळेमध्ये अस्त्र मला वाण देण्यासाठी अस्त्र मुलगा माझा एकही नाहीये असं आठवून महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण आमच्या अस्त्र देवकी माता दुःख करू लागल्या. माझे पूर्व कर्म ओढवले घोर पाप कैसे फळासी आले. गाई वत्साची विघडविले की मृगीचे तोडिले पाड. काय म्हणणाल्या महाराज कोणतं अस्त्र मी पाप केला असं नादल्या जन्मी म्हणून मला अस्त्र हे दुःख महाराज अस्त्र त्या ठिकाणी मिळतं. मी कोण्या गाईची आणि वासराची ताटाटूट अस्त्र त्या ठिकाणी केली असेल. कोण्या हरणाचं पाड्याचं अस्त्र मी त्या ठिकाणी धरून त्याला त्याच्या आईला दूध अस्त्र पिऊ दिलं नसेल असं कोणतं पातक अस्त्र मी केलं. म्हणून माझ्या अस्त्र त्या ठिकाणी मुलं माझ्यापासून दूर गेले असं अस्त्र म्हणणं देवकी मातेचं अस्त्र येऊ लागलं. किंवा मोडीला हरी कीर्तन रंग की ऋषीचा केला मानभंग माता पिता सद्गुरुसी व्यंग शब्द बोलिले मी पूर्वी. महाराज अस्त्र म्हणून लागल्या काय म्हणून लागल्या देवकी माता अस्त्र बोलू लागल्या की महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या बोलू लागल्या. पण ऐकणाऱ्यानं महाराज अस्त्र या ठिकाणी सावध अस्त्र व्हावं. महाराज अस्त्र या वागण्यानं अशा करण्यानं अस्त्र पातक लागतं हे महाराज अस्त्र त्या ठिकाणी निश्चित आहे. कोण देवकी माता अस्त्र बोलू लागले एखाद्या हरी कीर्तनामध्ये मी काय व्यक्ती अस्त्र त्या ठिकाणी आणला का त्या हरिभक्ताचं अस्त्र हरी कीर्तन चालू आहे आणि माझ्या योगानं जर बंद पडलं का म्हणून माझे पुत्र अस्त्र त्या ठिकाणी माझ्यापासून दूर गेले. किंवा अस्त्र म्हणू लागल्या ऋषी महाराज अस्त्र संत असणारे घरी आले साधू असणारे घरी आले आणि त्यांना मी अस्त्र त्या ठिकाणी वाईट बोलले तर नसेल ना त्यांना माझ्या बोलण्यापासून दुःख तर झालं नसेल ना म्हणून अस्त्र मी त्या ठिकाणी अस्त्र मला हे महाराज अस्त्र त्या ठिकाणी माझे मुलं दूर गेले. किंवा अस्त्र त्या ठिकाणी माझ्या असणारे आई वडील महाराज अस्त्र घरी वृद्ध असणारे झाले
त्या आई वडिलांना मला असतं लहानाचं मोठं असतं केलं, त्यानं त्याचा धर्म असतं निभावला, पण माझ्यावरती वेळ आली तेव्हा असतं मी माझ्या आई वडिलांना खाला प्याला दिलं नाही किंवा असतं त्यांची आज्ञा असताना पाळली नाही, माझ्या बोलण्यानं असतं आईला आणि वडिलांना मला असतं दुःख झालं असेल का, म्हणून मला असताना त्या ठिकाणी माझे मुलं दूर गेलेत का, असं असताना त्या ठिकाणी कोण देवकी माता असतं दुःख महाराज असताना त्या ठिकाणी करू लागल्या. धाव लवकरी वैकुंठनाथा माझे बाळ भेटवी मज आता, हे बंदी शाळेची व्यथा किती दिवस भोगावी. म्हणून म्हणलाल्या हे भगवंता हे श्रीकृष्णा, धाव अस्त्र तू अस्त्र त्या ठिकाणी मला अस्त्र भेट दे, या बंदी शाळेमध्ये अस्त्र मी दुःख अस्त्र त्या ठिकाणी भोगते ना, मग किती दिवस अस्त्र या बंदी शाळेमध्ये मी राहू, ये लवकर अस्त्र त्या ठिकाणी ना मला अस्त्र त्या ठिकाणी सोडव, मला या बंदी शाळेमधून मुक्त अस्त्र कृष्णा कर, अशी कृष्णाच्या नावानं अस्त्र यशोदा माता कोण देवकी माता अस्त्र त्या ठिकाणी हाक मारत अस्त्र मारूलेल्या टाहो अस्त्र त्या ठिकाणी फोडू लागल्या. ऐशी देवकी धावा करी तो गोकुळी खेळता श्रीहरी, करुणा शब्द ते अवसरी हरी श्रवणी पडिले. अशा प्रकारे अस्त्र देवकी माता महाराज अस्त्र दुःख करू लागल्या, रुदन अस्त्र करू लागल्या, त्या भगवंताला त्या कृष्णाला अस्त्र हाक मारू लागल्या. इकडं मथुरेमध्ये अशी स्थिती देवकी मातेची झाली आणि गोकुळामध्ये कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी समजलं की आपली आई अस्त्र दुःख करते, आपला धावा अस्त्र त्या ठिकाणी करते, असं लक्षात अस्त्र श्रीकृष्णाच्या आलं. गडियात खेळता सावळा मायेचा धावा ऐकिला, सद्गदित कंठ झाला तैसाची चालीला गुप्त रूपे. महाराज अस्त्र मग आपल्या आईचा धावा अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्माने अस्त्र ऐकला, गोपाळासोबत अस्त्र कृष्ण त्या ठिकाणी खेळू लागले. महाराज त्या स्थितीमध्ये अस्त्र त्या ठिकाणी गुप्त भगवंत अस्त्र श्रीकृष्ण झाले आणि आपल्या आईला भेट देण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी मथुरेला गेले म्हणतात. अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व जाणे, हा श्री पद्म भ्रमर तो न लागता क्षण मात्र बंदी शाळे पावला. महाराज त्या भगवंतापाशी अस्त्र कोणतंच कार्य अस्त्र होत नाही, असं अस्त्र त्या ठिकाणी कार्य आहे का, सर्व खेळ खेळून महाराज अस्त्र हा अस्त्र भगवंत महाराज अस्त्र इथपर्यंत अस्त्र राहिलेला आहे. याच भगवंताने सर्व ब्रह्मांडाचे अस्त्र उतरंडी मांडलेल्या, हाच अस्त्र चालवणार आहे, सर्व काही चालवणारा हा भगवंत आहे. महाराज पापनी लवस्त्र अस्त्र त्या ठिकाणी भगवंत काय झाले इथून गुप्त झाले आणि तिथं अस्त्र त्या बंदूशाळेमध्ये त्या देवकी मातेच्या समोर अस्त्र त्या ठिकाणी गेले. हा पद्मिनी मित्र कुलभूषण चतुर्दश वर्षे शिवनीय विपिन, निज मायेची भेटे येऊन तेवी मनमोहर पावला. काय म्हणले महाराज अस्त्र त्या ठिकाणी कशा रीतीने अस्त्र भगवंत त्या ठिकाणी आले. अहो आमच्या अस्त्र प्रभू रामचंद्र अस्त्र त्या ठिकाणी वनवासाला अस्त्र गेले, किती दिवस गेले, 14 वर्ष अस्त्र त्या ठिकाणी वनवासाला प्रभू रामचंद्र गेले, 14 वर्ष वनामध्ये राहिले आणि कशा रीतीने अस्त्र त्या ठिकाणी 14 वर्ष झाल्यानंतर अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये आल्या प्रभू रामचंद्र राज्य बघितलंय का, दुसरं काय बघितलंय का, महाराज अस्त्र पहिल्या सुरू आपल्या कौशल्या मातेला अस्त्र भेट प्रभू रामचंद्रांना अस्त्र त्या ठिकाणी दिली आणि तशा रीतीने अस्त्र आपल्या मातेला भेट महाराज अस्त्र श्रीकृष्णाने अस्त्र त्या ठिकाणी दिली म्हणतात. तव देवकी विस्तारून या वान करीत श्रीकृष्णाचे चिंतन, म्हणे जेथे असेल बाळ सगुण त्यासी वान पाओ. अस्त्र त्या ठिकाणी काय करू लागले महाराज, इकडे देवकी मातेने अस्त्र जे काय वाण देण्याचं अस्त्र कार्य आहे ना ते अस्त्र पूर्ण करू लागल्या आणि म्हणू लागल्या महाराज अस्त्र जिथं काही माझा बालक आहे, माझा कृष्ण अस्त्र जिथं काही असेल ना त्याच्या पुस्तकास्त्र हे माझं वाण अस्त्र त्या ठिकाणी जाओ, अशा कोण आमच्या अस्त्र त्या ठिकाणी देवकी माता अस्त्र बोलू लागल्या. तव अकस्मात मातेचे पाठीशी उभा राहिला ऋषिकेशी, जो पया सागर हृदय विलासी वेदशास्त्राशी अगोचर. महाराज अस्त्र मग त्यावेळेस अस्त्र कशा रीतीने अस्त्र त्या ठिकाणी हा भगवंत अस्त्र वाहन अस्त्र समोरून कोण देवकी माता अस्त्र देऊ लागल्या. अकस्मात अस्त्र त्या ठिकाणी कृष्णमूर्ती अस्त्र कोणाच्या देवकी मातेच्या पाठीमागे जाऊन अस्त्र त्या ठिकाणी उभे राहिले म्हणतात. मायेरे उचलून या वाहन सहज बोले अतीत कोण, तो अकस्मात बोले जगत जीवन,
सर्वातीत मीच असे. हो महाराज असताना त्या ठिकाणी मग असं वाण देताना असताना त्या ठिकाणी कोण म्हणलं या असणाऱ्या देवकी माता असताना बोललेल्या माझा वाण असताना आता इथं घेण्यासाठी असताना कोण आहे, इथं असताना याच्यामध्ये कोण आहे माझं वाण घेण्यासाठी. तेव्हा असताना मागून बालकृष्ण असताना त्या ठिकाणी बोललेले माते तुम्ही असताना जे काही कोणाला देता किंवा जिथं काही ठुताना सर्वाभूती असताना मी त्या ठिकाणी आहे. माझ्या शिवर असताना एकही जागा महाराज असताना रिक्त नाहीये, पूर्ण जागेवरती मी असताना त्या ठिकाणी भरून उरलेला असं असताना श्रीकृष्ण आपल्या मातेला बोलू लागले. जीव शिवाशी जो अतीत पिंड ब्रह्मांडा विरहित तोची मी झालो तुझा सूत वान निश्चित मद देई. त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा असताना आपल्या मातेला असताना त्या ठिकाणी बोलले माते जीव आणि शिव महाराज असताना या दशा असताना त्या ठिकाणी आणि या दशेच्या पलीकडे असताना माझी अवस्था आहे. मग मला असताना माते तू असताना त्या ठिकाणी काय दे वाण असताना त्या ठिकाणी दे असे श्रीकृष्ण परमात्मा असताना आपल्या मातेला बोलू लागले. देवकी जो परतोनी पाहे तो सावळी मूर्ती उभी आहे विस्मये परम तटस्थ होय बोले काय देवकी. देवकी माता असताना त्या ठिकाणी शब्द ऐकत होत्या पण कोण बोलतो हे माहित नव्हतं. वळून असताना त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी श्रीकृष्णाची असणारी मूर्ती महाराज असताना पाहिली. आनंद असताना त्या ठिकाणी देवकी मातेला असताना त्या ठिकाणी झाला आणि देवकी माता असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्माला पुढे बोलू लागल्या. कोणाचा रे तू बाळ दिसतोशी बरवा वेल्हाळ वेल्हाळा माझाही कृष्ण सावळा तुझे एवढाची असे. तेव्हा असताना माग फिरून कृष्णाकडे असताना कोणी देवकी मातेनं असताना पाहिलं आणि म्हणू लागल्या बाळा तू असताना कोणाचाच, तुझाही रंग असताना त्या ठिकाणी सावळा आहे आणि माझाही श्रीकृष्ण असताना त्या ठिकाणी तुझ्याच एवढा असावा आणि तुझ्याच सारखा असणारा रंग माझ्या कृष्णाचा आहे, सावळा रंग माझ्या कृष्णाचा आहे अशा देवकी माता असताना कृष्णालाच असताना त्या ठिकाणी बोलू लागल्या. हसोनी बोले जगत जीवन माते तोची मी तुझा नंदन माझे नाम जान कृष्ण बरवी खून ओळखी. महाराज असताना त्या ठिकाणी तेव्हा कृष्ण परमात्मा आपल्या आईला असताना बोलले माते ओळख न बोलले मला तुझाच असताना मी त्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे. तू असताना त्या ठिकाणी विसरून गेली का? तुला असणारी एखादी माझी निज खून असताना तुझ्या ध्यानामध्ये नाही का? आठवणा त्या ठिकाणी तुझा असताना मी कृष्ण आहे असं म्हणणं असताना श्रीकृष्णाचं येऊ लागलं. ऐकताची आयशी या वचना असतनी तत्काळ फुटला पाना पोटाशी धरिले कमल नयना ते सुख कोणा नवर नवे. महाराज असताना अशा म्हणल्याबरोबर कृष्ण परमात्मा असं बोलल्याबरोबर माते मी तुझाच असताना कृष्ण आहे अशा म्हणल्याबरोबर महाराज असताना त्या ठिकाणी यशोदा मातेला असताना प्रेमाचा पाना असताना त्या ठिकाणी फुटला. यशोदा माते कोणी देवकी मातेना असताना त्या ठिकाणी श्रीकृष्णाला आपल्या हृदयाला महाराज त्या ठिकाणी लावलं. कुंद कुंदो निरडे माया आडवे घेतले यादव राया हरिमुखी स्तन घालून या पय पाना करवितसे. महाराज असताना त्या ठिकाणी हृदयाला असताना कृष्णाला देवकी मातेनं असताना लावलं. स्पुंदू महाराज असताना रडू लागल्या आणि आपला असताना स्तन महाराज असताना कृष्णाच्या असताना मुखामध्ये त्या ठिकाणी देवकी मातेनं असताना त्या ठिकाणी घातलं. वसुदेव जवळी येऊनी म्हणे कोणाशी करविशी स्तनपान देवकी म्हणे जी माझाची कृष्ण पावला हो मद लागी. महाराज असताना अशा रीतीनं स्तनपान कोण देवकी माता असताना कृष्णाला करू लागल्या. महाराज असताना त्या ठिकाणी अशा रीतीनं स्तनपान करताना असताना त्या ठिकाणी वसुदेव असताना त्या ठिकाणी जवळ आले आणि देवकी मातेला असताना म्हणून आले तुम्ही असताना कोणाला स्तनपान असताना त्या ठिकाणी करायला. तेव्हा देवकी माता असताना वसुदेवाला बोलले की माझाच असताना मुलगा कृष्ण आहे आणि माझ्या कृष्णाला असताना त्या ठिकाणी मी काय करते स्तनपान असताना त्या ठिकाणी करते अशा देवकी माता वसुदेवाला गोकुळी करीतो नाना चरित्रे ती ऐकत होतो आपण स्तोत्रे ती आजी राजीव नेत्रे खरी करुणी दाविली. महाराज असताना कोण देवकी माता कोणाला देवकी माता असताना वसुदेवाला असताना बोलू लागल्या. अहो ऐकलं का आतापर्यंत असताना आपण कंसाच्या दूताच्या असताना मुखामधून असताना ऐकत होतो बलरामानं आणि कृष्णानं असं कार्य केलं अशी लीला असणारी तिथे केली. षटकासुर असताना त्या ठिकाणी मारला, गोवर्धन असताना त्या ठिकाणी उचलला. आतापर्यंत आपण ऐकत होतो ना तो हाच असताना त्या
ठिकाणी माझा कृष्ण आहे, त्यालाच मी अस्त्र जवळ घेतले, अशा अस्त्र देवकी माता बोलू लागल्या. मग वसुदेवे आलिंगिले मुरहरा नयनी वाहती विमलांबुधारा बारे माझी आशाम सुंदरा कैसा येते आलासी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात, अशा देवकी माता बोलल्या की मग लगेच महाराज अस्त्र वसुदेवाने काय केलं, कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी घेतलं, हृदयाला अस्त्र त्या ठिकाणी लावलं, त्यांच्या अस्त्र डोळ्यामधून महाराज अस्त्र अश्रू त्या ठिकाणी येत होते. हे अस्त्र त्या ठिकाणी कशी होते महाराज, दुःखाचे असणारे अश्रू नसून सुखाचे असणारे अश्रू. कोणाच्या, नंदबाबा महाराज वसुदेवाच्या डोळ्यामधून अस्त्र येत होते. हरी म्हणे अविद्यामय प्राणी जे गेले देह बुद्धीने वेष्टुनी मी न दिसे तयाचे नयनी भक्त ज्ञानी जाणती. महाराज अस्त्र तेव्हा कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की जेव्हा अस्त्र त्या ठिकाणी माझ्यापासूनच जन्मलेला महाराज अस्त्र अंशांशी अस्त्र त्या ठिकाणी जीव आहे, शरीराला अस्त्र त्या ठिकाणी प्राप्त झाला, पूर्ण ज्ञान अस्त्र आधी त्याला अस्त्र त्या ठिकाणी होतं, पण जेव्हा अस्त्र या देहबुद्धीवरती आला ना, तेव्हा अस्त्र खऱ्याच ज्ञान अस्त्र या महाराज अस्त्र जीवाला अस्त्र त्या ठिकाणी राहत नाही. तो अस्त्र मायामध्ये वेठले अस्त्र त्या ठिकाणी जातो, माझ्या रूपाला किंवा अस्त्र माझं जे काही महाराज अस्त्र सामर्थ्य याला अस्त्र बोलून त्या ठिकाणी अस्त्र जातो, आणि मीच एक असता करता आणि मी करता असा अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतो, आणि पूर्ण ज्ञानावरती महाराज अस्त्र त्या ठिकाणी लेप चढतो, असं कृष्णाचं म्हणणं असणं. हरी म्हणे अविद्यामय प्राणी जे गेले देह बुद्धीने वेष्टुनी मी न दिसे तयाचे नयनी भक्त ज्ञानी जाणती. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की प्राणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसा आहे, अविद्यामुळे महाराज ज्ञानास्त्र त्या ठिकाणी होतं, पण जेव्हा या शरीराला आला की अविद्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी ते खऱ्या ज्ञानाचा विसर पडतो आणि अविद्या अस्त्र त्या ठिकाणी जवळ येते. पण जे महाराज अस्त्र त्या ठिकाणी जाणकार जे अस्त्र ज्ञानीत ना, ते मला देहाला मी म्हणेन त्याला मी दिसत नाही. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी अहमपणामध्ये गेल्यानंतर मी अस्त्र त्या ठिकाणी दिसत नाही, तो अस्त्र मीच करता असं अस्त्र म्हणतो. पण महाराज जे काही ज्ञानी आहेत, जे काय अस्त्र त्या ठिकाणी पूर्ण ज्ञानाला प्राप्त झालेले ते माझं सामर्थ्य अस्त्र जाणतात, आणि त्यालाच मी अस्त्र त्या ठिकाणी दिसतो, असं म्हणणं अस्त्र कृष्णाचं येऊ लागलं. हरी म्हणे आता शोक करू नका, तुमची सत्वर होईल सुटका. आईसे बोलून या निज निज जन सका गोकुळा गेला सत्वर. आणि त्यावेळेस अस्त्र पुन्हा श्रीकृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी दोघांना अस्त्र बोलले. आपल्या आईला आणि वडिलांना अस्त्र सांगितलं, तुम्ही आता दुःख अस्त्र करू नका, तुम्हाला आता जास्त दिवस अस्त्र या बंदी शाळेमध्ये राहायचं अस्त्र काम नाहीये, मी लगेच अस्त्र तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये या बंदी शाळेमधून मुक्त अस्त्र करणार आहे, असे कृष्ण परमात्मा बोलले. आणि महाराज पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी गोकुळाला अस्त्र गेले. कंस सभेसी आला ब्रह्मपुत्र म्हणे तुझ कळला की समाचार, कृष्ण येऊनी गेला सत्वर माता पितयासी भेटोनी. आणि तेव्हा लगेच अस्त्र काय झालं महाराज, नारद मुनी अस्त्र आले. नारद मुनी आले, कंसाला भेटले आणि कंसाला बोलले, कंसा तुला काही कळालं का? कंस म्हणतो काय, आताच म्हणून आले कृष्ण अस्त्र त्या ठिकाणी बंदी शाळेमध्ये आला, आपल्या आई वडिलाला अस्त्र त्या ठिकाणी भेट दिली आणि गोकुळाला निघून गेला, तुला काही पत्ता आहे का नाही? आय कोणी कंस कोपला दूत बोलाविले ते वेळा, वसुदेव देवकी उभयताला धरून यानावी सभे. हो, लगेच अस्त्र कंसानं अस्त्र दूताला आज्ञा केली, दूताला अस्त्र सांगितलं, त्या अस्त्र वसुदेवाला आणि देवकीला अस्त्र ताबडतोब माझ्यापाशी अस्त्र घेऊन या. उभी असती दीन वदन कंस म्हणे टाका शिरे छेदून, त्याचे पाठी उग्रसेन तोही वधून टाकावा. महाराज अस्त्र देवकी आणि वसुदेवाला अस्त्र त्या कुठं सभागृहामध्ये अस्त्र त्या ठिकाणी दूतान बंदी शाळेतून अस्त्र सभागृहामध्ये अस्त्र आणलं, सिंहासनापाशी आणलं, दोघांना अस्त्र उभं केलं. तेव्हा अस्त्र त्या कंसानं आज्ञा असल्याने केली, आता या दोघांचं अस्त्र शिरछेद करा, यांचा आधी करा आणि
पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी सुरसेनाचं अस्त्र यांच्या उग्रसेनाचं अस्त्र त्या ठिकाणी यांच्या बाद अस्त्र उग्रसेनाचं सुद्धा शिरछेद करा अशी आज्ञा अस्त्र त्या ठिकाणी आपल्या दूताला कंसानं दिली. शस्त्र घेऊन या लखलखीत भोवते उभे ठाकले दूत देवकी थरथरा कापत धावा करीत हरीचा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी या वसुदेवाच्या आणि देवकीच्या भोवतालून महाराजास्त्र या कंसाच्या अस्त्र शिवक हातामध्ये शस्त्र घेऊन अस्त्र त्या ठिकाणी उभे राहिले. लक्क प्रकाश अस्त्र शस्त्राचा पडू लागला. हे सर्व बघून अस्त्र देवकी माता अस्त्र त्या ठिकाणी चळचळ कापू लागल्या. भीती अस्त्र देवकी मातेला वाटू लागली. हा चाल चाल बारे हरी कंसांबासी जीवे मारी तुझं विनये अवसरी कोण आम्हा रक्षी पा. अस्त्र त्या ठिकाणी जोडले आणि म्हणू लागल्या कृष्णा धाव लवकर अस्त्र तू त्या ठिकाणी ये. कंस आम्हाला अस्त्र या ठिकाणी मारणार आहे आणि तुझ्या शिवर अस्त्र आम्हाला या ठिकाणी कोण वाचवणार आहे असा आक्रोश अस्त्र त्या ठिकाणी हाक अस्त्र कृष्णाच्या नावानं देवकी माता अस्त्र मारू लागला. आमच्या आईच्या होती आपदा काय आपहाशी तू मुकुंदा भक्त कैवार्या गोविंदा धाव धाव सत्व. कृष्णा आमचे अस्त्र इतकी आपदायित अस्त्र होते इतकं दुःख अस्त्र आम्हाला त्या ठिकाणी होतं तू तिकडे अस्त्र काय करतो. तू अस्त्र भक्त वत्सलच ना आपल्या भक्ताला अस्त्र तारून नेणारच ना आपल्या भक्ताचं रक्षण करतोस ना मग बाळा धाव ना सुटका अस्त्र आमची इथून कर ना. अशा अस्त्र देवकी माता कृष्णाच्या नावानं टाहाव महाराज अस्त्र फोडू लागले. ते करुणा शब्द ते वेळी कृष्णे ऐकिले गोकुळी खेळताची बाळाची मेळी तो वनमाळी काय करी. आणि हे शब्द अस्त्र आपल्या मातेचे करुणा शब्द अस्त्र तिकडे गोकुळामध्ये कृष्णाच्या अस्त्र कानावरती पडले. तिथं कृष्ण परमात्मा आपल्या सवंगड्या बरोबर अस्त्र खेळ खेळत होते आणि आपल्या आईचे कानावरती शब्द पडले की या कृष्णानं अस्त्र पुन्हा कोणती लीला केली पुढे सांगू लागले. मुखातून काढिले सुदर्शन मथुरेकडे अवलोकून दिले तेव्हा भिरकावून गुप्त पंथे सत्व. महाराज मग त्या कृष्णाला अस्त्र काय केलं आपल्या मुखातून अस्त्र सुदर्शन महाराज अस्त्र काढलं आणि त्या असणाऱ्या महाराज मथुरेकडे अस्त्र त्या ठिकाणी पाचार्याने केलं. तिकडे अस्त्र भिरकावलं आणि अदृश्य रूपामध्ये अस्त्र सुदर्शन चक्र मथुरेला महाराज अस्त्र जाऊ लागलं. चक्र येऊन या त्वरित दोघा भोवते असे रक्षित जो डोळ्याचे पाते लवत तो शतावर्तने चक्र करी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा रीतीनं कृष्णाचं सुदर्शन चक्र अस्त्र वसुदेव आणि देवकीच्या भोवतालून अस्त्र फिरू लागलं तर किती वेग महाराज अस्त्र त्याचा होता. एक डोळ्याची पापणी लवसरक शेत म्हणजे अस्त्र 1000 वेळा अस्त्र चक्र महाराज अस्त्र या वसुदेव देवकीच्या भोवतालून अस्त्र फिरत होत. हा भोवते होते दैत्य चक्र त्याचा तदक्षणी केला संहार झाला एकची हाहाकार राशी पडल्या शिराच्या. महाराज अस्त्र असं चक्र अस्त्र फिरू लागलं आणि गोलाकार अस्त्र दैत्य उभे राहिले होते ना महाराज अर्ध्या क्षणामध्ये अस्त्र सर्वांचे अस्त्र मुंडके महाराज अस्त्र त्या ठिकाणी उडाले. सर्वजण अस्त्र त्या सभेमध्ये राजसभेमध्ये हाहाकार अस्त्र त्या ठिकाणी मांडला. विस्मित पाहे कंसासूर म्हणे कोण करीतो संहार मर्यादा पडिले त्या अमर्याद पडिले चरण कर तुटून या वीरांचे. विस्मय अस्त्र त्या ठिकाणी कंसाला वाटला. कंस म्हणू लागला कोण अस्त्र त्या ठिकाणी सहार अस्त्र माझ्या सेवकाचा अस्त्र करतो. किती अस्त्र त्या ठिकाणी नवलय किती आगळीच मुंडक्याचा ढीक पडलाय हातापायच्या तुकड्याचा ढीक पडलाय कोण मारायला दिसत नाही आणि सर्वांचे हातपाय तुटून पडले. नवल अस्त्र त्या ठिकाणी कंस सुद्धा करू लागला. भयभीत कंस मानसी म्हणे ईश्वर रक्षितो यांसी कंस म्हणे वसुदेवासी बंदी शाळे तुम्ही जावे. महाराज अस्त्र विस्मय वाटू लागला कंसाला. कंस म्हणू लागला बाबा याला अस्त्र यांना या दोघांना अस्त्र त्या देवाचं रक्षण आहे. देवतारी त्याला कोण मारी नाही म्हणलेले हाता अस्त्र जोडले कंसानं. वसुदेवाला देवकीला म्हणला मी तुम्हाला अस्त्र मारणार अस्त्र त्या ठिकाणी नाहीये तुम्ही बंदी शाळेमध्ये जा. तुम्हासी मी कदा न मारी निर्भय असावे तुम्ही अंतरी वसुदेव देवकी झळकरी जाती झाली बंदी शाळे. महाराज वसुदेवाला आणि देवकीला म्हणू लागला आता तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी मारणार नाहीये. तुमच्या मनामधील अस्त्र भीती
भीती अस्त्र टाकून द्या, कधी? निर्भय अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी राहा. असं अस्त्र त्या ठिकाणी कोणाचं? कंसाचं म्हणणं देवकीला आणि वसुदेवाला आलं. पाठिया सता भगवंत कृतांत करू न शके घात, अपाय तो उपाय होत विघ्ने निरसती सर्वही. वा महाराज, त्या ठिकाणी काय म्हणले? आमचे ग्रंथकर्ते अस्त्र सांगू आले, अहो ज्याच्या पाठीमाग भगवंत उभा आहे ना महाराज, त्याला अस्त्र किती दुष्टांना अस्त्र त्रास दिला तरी त्याचा अस्त्र काही महाराज अस्त्र फरक पडत नाही म्हणाले. जे अस्त्र अरिष्ट आहे का, जे अस्त्र विघ्न आहे का, तेच महाराज अस्त्र याला अस्त्र शुभ अस्त्र त्या ठिकाणी होतं म्हणतात. देवाचं अस्त्र रक्षण असलं, देव तारणारा असला तर महाराज अस्त्र नाव अस्त्र कधीच बुडणार नाही, ती अस्त्र पैल तीराला जाते. असा भगवंत अस्त्र पाठीराखा आपल्या भक्ताचा जर असला ना महाराज, तो कोणीही काही अस्त्र त्या ठिकाणी दुष्ट शक्ती अस्त्र काही करू शकत नाही म्हणतात. असो ऐशी करणी करून निज स्थाना गेले सुदर्शन, भक्त कैवारी नारायण ब्रीद साच केले हो. आणि महाराज अस्त्र त्या भगवंताचं ब्रीद आहे महाराज, याच्यावर तर दुनिया चालली हो. त्या ठिकाणी अस्त्र भक्ताला अस्त्र भगवंत राखतोच, आणि खऱ्या भक्ताचा अस्त्र विश्वास त्या देवावर आहे म्हणूनच आज अस्त्र सर्व कार्य अस्त्र त्या ठिकाणी व्हाले. नाही तर महाराज त्या देवानं अस्त्र त्या ठिकाणी भक्ताला रक्षण केलं नसतं ना, तर आज भगवंताचं नाव कोणीच नसतं महाराज अस्त्र घेतलं. भगवंताचं एक बिर्द वाक्य आहे, भगवंत आपल्या भक्ताला कधीच वाया अस्त्र जाऊ देत नाही, आपल्या भक्ताला दुःख अस्त्र कधीच होऊ देत नाही. असा अस्त्र दयाळू भक्त आहे. आपलं ब्रीद अस्त्र त्या ठिकाणी भगवंतानं अस्त्र पाळलं, चक्रानं आपलं कार्य केलं, आणि चक्र अस्त्र पुन्हा कृष्णाकडे अस्त्र गोकुळाला त्या ठिकाणी गेलं. या उपरी एके दिनी हरी खेळता वृंदावनी, गोरस विकावया गवळणी मथुरे प्रती चालिल्या. महाराज मग अशाच रीतीने एके दिवशी अस्त्र त्या वनामध्ये अस्त्र कृष्ण परमात्मा अस्त्र आपल्या गोपाळासोबत अस्त्र खेळ खेळू लागले. तेव्हा अस्त्र मथुरेच्या ज्या काही गवळणी होत्या त्या अस्त्र दूध विकण्यासाठी अस्त्र महाराज जाऊ लागल्या. तया मध्यभागी राधाजीच्या स्वरूपाशी नाही मर्यादा, जे अत्यंत प्रिय गोविंदा ते आनंद कंदा न विसरे. महाराज अस्त्र त्या गवळणीमध्ये महाराज अस्त्र मध्य भागामध्ये अस्त्र राधा गवळण होती. ही राधा गवळण अस्त्र कशी होती? दिसायलाही सुंदर महाराज अस्त्र त्या ठिकाणी होती. तिच्या रूपाचं वर्णन अस्त्र करता येत नाही म्हणाले. महाराज दिसायलाही सुंदर होती, आणि महाराज एक क्षण सुद्धा महाराज अस्त्र तिच्या हृदयामधून भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी मूर्ती अस्त्र ध्यानामधून ती कृष्ण मूर्ती जात नव्हती. एक सेकंद सुद्धा अस्त्र, एक पलभर सुद्धा अस्त्र कृष्णाला विसरत नव्हती. अशी अस्त्री ती राधा अस्त्र त्या ठिकाणी होती, ती सुद्धा अस्त्र बाजाराला जाऊ लागली. भाव भावदा राधा दावीत पैंजन पायी झनत्कारत, खंजरी चननाथान विलोकित चहूकडे चपलत्वे. महाराज अस्त्र ही राधा अस्त्र रूपाला देखणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी होती, सुंदर अस्त्र त्या ठिकाणी होती, आणि हावभाव महाराज अस्त्र त्या ठिकाणी स्त्रियांच्या अस्त्र कशी असतात महाराज, पुढच्याला अस्त्र कळू सुद्धा देत नाहीत महाराज. कधी शिक बघायल्यात आणि कधी शिक महाराज अस्त्र मुरक्या मुरक्या हसायल्यात. हे अस्त्र हावभाव पूर्ण राधेमध्ये अस्त्र त्या ठिकाणी होते. चालत होती महाराज अस्त्र रस्त्यानं. आकर्षण राधेचे नयन, सोगयाचे शोभे अंजन, वदन चंद्र शोभायमान, स्वरूप लावण्य न वर्णवे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की सुंदर अस्त्र मुख त्या अस्त्र राधेचं अस्त्र होतं. पुन्हा महाराज अस्त्र काजळ अस्त्र कशाचं घातलं होतं महाराज? सोगियाचं अस्त्र त्या ठिकाणी काजळ अस्त्र घातलेलं होतं. सुरम्याचं अस्त्र काजळ घातलेलं होतं. मुख अस्त्र चंद्रावाणी अस्त्र त्या ठिकाणी होतं. केसाची वेणी अस्त्री सुंदर घातलेली अस्त्री होती. मुख उठून दिसत होतं. त्या मुखाचं वर्णन अस्त्र महाराज अस्त्र कोणाला करता येईल म्हणाले, कोणीही त्या मुखाचं वर्णन करू शकत नाही म्हणतात. भोवता गवळणीचा मेळा, त्यात तळपे राधा चपळा, द्रोणी देखोनिया सावळा, वनजा प्रती बोलत असे. कृष्णाने महाराज अस्त्र तितक्या गवळणीमध्ये मध्यभागी अस्त्र राधा होती. राधेला अस्त्र कृष्णाला ओळखलं आणि लगेच वडजाला म्हणाले, वडजा कोणत्या अस्त्र गवळणी त्या ठिकाणी मथुरेला अस्त्र जातात, दूध विकण्यासाठी अस्त्र जातात ना, एकदा अस्त्र तू त्या ठिकाणी पाय. कोण कोण गवळणी अस्त्र त्या ठिकाणी चालल्यात. या वृक्षावरी चढवणी पाहे कोण जातात ती गवळणी, वडजा तरुवरी ओळंघोनी हरी प्रती बोलत असे. महाराज अस्त्र वडजाला कृष्णा
या झाडावरती अस्त्र चढ. आणि कोणत्या गवळणी किती गवळणी अस्त्र दूध घेऊन अस्त्र जातात ते अस्त्र मला सांग. तेव्हा वडजा अस्त्र झाडावरती महाराज अस्त्र चढला, गवळणीला अस्त्र बघू लागला आणि पुन्हा कृष्णाला अस्त्र बोलू लागला. मथुरे प्रति जाती नितंबिनी परी त्यात एक सुंदर कामिनी जैसा उडगना माझी निशामणी तैसीच दुरोनी दिसत असे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मुलाला वडजा अस्त्र सांगू लागला कृष्णा गवळणी अस्त्र मथुरेला दही दूध विकण्यासाठी अस्त्र चालल्यात. पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी वडजा मुलाला कृष्णा मध्यभागी एक अस्त्र त्या ठिकाणी गवळण आहे, खूप अस्त्र त्या ठिकाणी सुंदर आहे, नक्षत्रावानी अस्त्र त्या ठिकाणी दिसते. ज्या प्रकारे अस्त्र त्या ठिकाणी आकाशामध्ये चांदण्यात मारत अस्त्र भरपूर आणि त्यामध्ये अस्त्र एकच अस्त्र त्या ठिकाणी चंद्र आहे ना, तशी ही अस्त्र गवळण मारत अस्त्र त्या ठिकाणी सुंदर दिसते असं म्हणणं वडजाचं कृष्णाला. घडी तुझ्याकडे पाहे तीस हरी तू धरी लवला आहे दान तिजला मागे सोय आत्ताची देई म्हणून या. आणि वडजा अस्त्र त्या ठिकाणी मुलाला कृष्णा ही राधा अस्त्र त्या ठिकाणी ती मध्यभागीची गवळण ना ती महाराज अस्त्र इकडं तिकडं बघणं झाली, वाटानं खाली वाकून चलन झाली. कृष्णा तुझ्याकडेच अस्त्र त्या ठिकाणी पाहिली. तेव्हा कृष्णा तू अस्त्र त्या ठिकाणी काय कर, या गवळणीला अस्त्र तू त्या ठिकाणी पकड आणि तिला अस्त्र दान त्या ठिकाणी अस्त्र माग कृष्णा आणि आत्ताच अस्त्र त्या ठिकाणी दान मला दे म्हणावं. गडिया समवेत धावे वनमाळी पदरी राधा दळ धरिली नेत्र संकेते ती ते वेळी खून जाणवित हरी ते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणाले या कृष्णाने काय केलं, त्या राधेचा अस्त्र पदर महाराज अस्त्र धरला, राधेनं अस्त्र कृष्णाकडे अस्त्र त्या ठिकाणी बघितलं आणि जे काय महाराज अस्त्र सांगायचं होतं ना कृष्णाला ते आपल्या डोळ्यानं महाराज अस्त्र राधेनं कृष्णाला अस्त्र सांगितलं. भले ते बोलू नको आता हरी म्हणे आमचे दान न देता कागे शून्य मार्गे जाता मज अनंता टाकून या. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा अस्त्र बोलू लागले तुम्ही आता काहीच अस्त्र बोलू नका, माझं जे काय अस्त्र दान आहे ना ते मला अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी देऊन अस्त्र टाका. आणि तुम्ही अस्त्र अशा वाटेने जाता की शून्य वाटे आहे महाराज अस्त्र, त्या वाटेने अस्त्र कोणीच नाहीये, तुम्ही गपचूप अस्त्र त्या ठिकाणी का जाता असं कृष्णाचं म्हणणं अस्त्र गवळीने. राधा म्हणे मनमोहना मजशी लावू नको तनाना तू पुढे पुढे शहाणा बहुत होशील वाटत से. महाराज अस्त्र त्या ठिकाणी राधा बोलाले कृष्णा मला जास्त नाही का चेष्टा करू नको, त्या ठिकाणी अस्त्र तू जास्त अस्त्र मला काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलू नको. तू अस्त्र लहानच पण जसजसा मोठा अस्त्र होशील का तसं हुशार अस्त्र तू त्या ठिकाणी व्हालास. म्हणून मला अस्त्र त्या ठिकाणी तू दान दे असं अस्त्र त्या ठिकाणी म्हणू नको आणि मला अस्त्र त्या ठिकाणी तगादा महाराज अस्त्र त्या ठिकाणी लावू नको असं म्हणणं राधेचं कृष्णाला येऊ लागलं. उगाची मध्ये वाट पाडीची चाल वेगेरे चावडीची पुसो मग दिवानासी दान मागसी कैसे ते. आणि काय म्हणणारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी तू अस्त्र हमेशाच असं अस्त्र कृष्णा करायला तू काय कर आता अस्त्र चावडीवरती चल आणि चावडीवर जाऊन अस्त्र आपण त्या ठिकाणी मुकदमाला विचारू तू कोणतं दान अस्त्र मागायला आणि कह्याचं दान अस्त्र तुला त्या ठिकाणी द्यायचंय, तू अस्त्र एकदा चावडीवरती चल कृष्णा अशी राधा अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाला बोलू लागली. हरी म्हणे तू नितंबिनी चावडीची आवडी धरीशी मनी मी दान घेतल्या वाचुनी तुझ लागी सोडीना. महाराज अस्त्र त्यावेळेस कृष्ण परमात्मा अस्त्र म्हणू लागले तू अस्त्र त्या ठिकाणी जास्तच हुशार अस्त्र त्या ठिकाणी दिसाईस आणि तुला अस्त्र चावडीवरच जाऊन अस्त्र न्याय निवड अस्त्र करायची हौस अस्त्र दिसते, पण मी तुला अस्त्र इथून जाऊ देणार नाही. मी अस्त्र तुझ्या कोण दान अस्त्र घेईल तेव्हाच अस्त्र तुला त्या ठिकाणी सोडील नाही तर सोडणार नाही असे कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी राधेला. राधा म्हणे आता दान घेशी हरी म्हणे नाचतची देशी नाही तरी चाल कुंजवनाशी आडमार्गाशी चालोनिया. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा म्हणू लागले राधे आताच अस्त्र त्या ठिकाणी दान दे आणि राधा म्हणली चावडीवरती अस्त्र चल. कृष्ण परमात्मा म्हणले तुला दान द्यायचंय का नाही द्यायचंय, नाही तर अस्त्र कुंजवनामध्ये अस्त्र माझ्यासोबत चल असं राधेला अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा बोलू लागला. राधा म्हणे जगत जीवना बहु बरळे तुझी रचना
परी तुझं ठकवून या मनमोहना जाईन आता येथून या. आणि राधा लगेच अस्त्री म्हणून आली, कृष्णा लगेच अस्त्र गुलगुलू तू अस्त्र त्या ठिकाणी बोलायलास, पण मी अस्त्र तुला त्या ठिकाणी दान तर देणारच नाही, पण तुला अस्त्र मी त्या ठिकाणी ठकून मी बाजारला अस्त्र त्या ठिकाणी जाईन असं म्हणणं राधेचं कृष्णाला येऊ लागलं. हरी म्हणे गळी गुंतला मीन तो जाईल मग कोठून. राधा म्हणे हे वर्तमान कंसा लागी जरी कळे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा अस्त्र बोलू लागले, मी जर अस्त्र वाटेमध्ये अस्त्र त्या ठिकाणी आडवा आलो ना तर तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी घरी घेऊन अस्त्र त्या ठिकाणी कसे जाताल. तेव्हा राधा बोलू लागले, कृष्णा तू आमच्या अस्त्री वाट अस्त्र अडवू नको, आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी जाऊ दे. आणि हीच बातमी जर कंसाला माझं अस्त्र त्या ठिकाणी कळाली ना तर मग अस्त्र त्या ठिकाणी चांगलं कार्य होईल का, अशी राधा बोलू लागली. हरी म्हणे गळी गुंतला मीन तो जाईल मग कोठून. राधा म्हणे हे वर्तमान कंसा लागी जरी कळे. मज तुझं नांदावया गोकुळी ठाव नुरेची वनमाळी तू बहुत करीतोशी कळी परी हे बरवे नव्हेची. कृष्णा जरा सगळं असणार त्या ठिकाणी काहीतरी ध्यानामध्ये असणं धरणं, मी असणं त्या ठिकाणी कशी आहे या गोकुळची असणारी त्या ठिकाणी सून आहे आणि तू अस्त्र इतक्या खोड्या करतो, माझा अस्त्र त्या ठिकाणी नान्न अस्त्र त्या ठिकाणी राहील का, माझाही काही अस्त्र त्या ठिकाणी विचार कर ना, अशी राधा अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागली. आम्ही गोकुळामध्ये राहावं का गोकुळ अस्त्र त्या ठिकाणी सोडावं असं राधेचं म्हणणं कृष्णाला येऊ लागलं. हरी म्हणे कंसा लागुनी क्षण मात्रे मीच मारीन चानूर मुष्टी कापटीन एक पळन लागता. तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी कोण म्हणू लागले, राधा अस्त्र तसे बोलल्यानंतर कृष्ण परमात्मा अस्त्र म्हणून लागले, राधे तू अस्त्र त्या कंसाची भीती अस्त्र मला सांगते ना, कंसाची भीती अस्त्र सांगू नको. त्या कंसाला अस्त्र मीच अस्त्र त्या ठिकाणी मारणार आहे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी चानुराला अस्त्र मारणार आहे, मुष्टिकाला अस्त्र मीच त्या ठिकाणी मारणार आहे असं कृष्णाचं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी राधेला येऊ लागलं. ही तुके आम्ही ऐकल्यावरी तू आमुची होय नोवरी आईसे बोलता श्री हरी इतर सुंदरी हसत. आणि कृष्ण परमात्मा पुन्हा बोलले, आता मी तुला अस्त्र सांगितलं ना, मी कंसाला मारणार आहे, मी चानुराला अस्त्र मारणार आहे, मी मुष्टिकाला अस्त्र मारणार आहे, इतकं अस्त्र तू आता ऐकलं ना आमचं, मग तू अस्त्र काय होय, माझी अस्त्र त्या ठिकाणी नवरी होय. असं अस्त्र कृष्णाचं बोलणं ऐकलं की महाराज अस्त्र ज्या काय सभोवती अस्त्र गवळली होत्या ना, कृष्णाकडे बघून अस्त्र सर्वजणी हसू लागल्या. राधा म्हणे तुझा पुरुषार्थ मज ठाऊका हे समस्त तुझं बायकांनी निश्चित धरोनी बांधिला उखळा. तेव्हा राधा अस्त्र कृष्णाला बोलाले, कृष्णा बस कर ना, लय बोलू नको ना, अस्त्र त्या ठिकाणी चुरू मला माहित आहे तुझा अस्त्र पुरुषार्थ, तुला अस्त्र बायानं अस्त्र त्या ठिकाणी मिळून बांधून तर टाकलं होतं उखळाला, आणि तुम्हाला काय असं एवढ्या असताना गोष्टी सांगतो असे राधेचं म्हणणं कृष्णाला येऊ लागलं. काठेशी घोंगडी घेऊन गाई चाराव्या वृंदावनी पावा वाजवी मधुर ध्वनी हमामा घाली गोकुळ्याची गोवळ्याची. तू अस्त्र जास्त बोलूच नको, तू काय करावं, सकाळी अस्त्र उठावं, आपलं अस्त्र सकाळचं कार्य अस्त्र आटपावं आणि घोंगडी खांद्यावरती घ्यावी, हातामध्ये काठी घ्यावी आणि आपल्या गायी अस्त्र सोडावी आणि चारायला अस्त्र जावं वनामध्ये, तिथं भोगी बसून असताना आपली सुंदर बासरी अस्त्र वाजवत बसावं, एवढंच कार्य अस्त्र तू त्या ठिकाणी करावं, दुसरं कार्य तू करू नको, मला तुझा पुरुषार्थ माहित आहे असं म्हणणं राधेचं कृष्णाला येऊ लागलं. तुवा काय वधावा कंश ऐकता क्रोधाला पिंधियास राधेशी म्हणे कृष्ण परम पुरुष याचा महिमा नेनसी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणाले, कृष्णा तू गायीचं अस्त्र चार, तू वनामध्येच अस्त्र जाय आणि तू काय कंस अस्त्र त्या ठिकाणी मारणारच असं अस्त्र त्या ठिकाणी राधेचं बोलणं पेंध्यानं ऐकलं. महाराज पेंध्याला राग अस्त्र त्या ठिकाणी आला आणि पेंध्या अस्त्र त्या ठिकाणी राधेला बोलला, राधे तुला या कृष्णाचा असला पुरुषार्थ माहित आहे का, या कृष्णानं कोणते कार्य केले, केवढाले महान कार्य अस्त्र या कृष्णाने केले, राधे तुला अस्त्र त्या ठिकाणी माहित नाही, गप्प अस्त्र तू त्या ठिकाणी बस असा पेंद्या राग अस्त्र राधेला बोलू लागला. हे शेष नारायण दोघे जण अवतरले देव कार्या लागून, हे पूर्ण ब्रह्म सनातन तुझं महिमान नेनवे. राधे तुला अस्त्र
हिचं महिमानच माहित नाहीये. हे दोघ जण असणार शेष आणि नारायण. आणि हे कशासाठी आले महाराज? आपल्या भक्ताला सुख देण्यासाठी, दुष्टाचा नाश करण्यासाठी असणार क्षीरसागरावर असणार दोघ जण आलेत. आणि हेच असणार अवतारी कार्य. हे राधे तू ओळखू शकत नाहीस, तुला असणार काहीच माहित नाही असा पेंद्या असणार राधेला बोलू लागला. पुतनानी षटक केशी तृणावर्त आग बगाशी हा कालिया मर्दिला यमुनेशी ते तुआ नेत्री देखिला. राधे तुला असणार काहीच ध्यानामध्ये असणार राहिलं नाही. याच कृष्णानं असणार षटकासुर असताना मारला महाराज. असणार याच कृष्णानं शिशी नावाचा असणार दैत्य मारला महाराज. याच कृष्णानं असणार त्या ठिकाणी कालिया मर्दन असणार त्या ठिकाणी केलं. तू बघितलं नाही का? सर्व विसरून गेली का राधे? असं म्हणणं कोणाचं? पेंद्याचं असतं त्या ठिकाणी राधेला येऊ लागलं. द्वादश गावे गिळीला आग्रह केले गोवर्धनोद्धर चतुर्मुख सहस्र नयन आले शरण श्रीरंगा. राधे तुला माहित आहे का याचं अस्त्र भगवंतानं काय केलं? कालिया मर्दन तर केलं. 12 गाव अस्त्र अग्नी लागलेला तू अस्त्र गिळून महाराज अस्त्र टाकला. याच कृष्णानं बोटावरती गोवर्धन अस्त्र त्या ठिकाणी धरला महाराज. अस्त्र त्या ठिकाणी एवढा पराक्रम केला. आणि याच कृष्णानं अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला चराचरामध्ये अस्त्र हरीचं रूप अस्त्र दाखवलं. एवढा प्रताप या कृष्णानं केला राधे. आणि तुला या कृष्णाचं काहीच माहित नाही का? विसरून गेली का? तू सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी कालिया मर्दन बघितलं ना राधे? असं म्हणणं पेंद्याचं अस्त्र येऊ लागलं. नंद बुडाला यमुना जळी घेऊन आला वनमाळी सर्पमुखी होऊन या शक्ती स्थळी पिता सोडविला श्रीकृष्णे. राधे तुला काहीच माहित नाही का? आता एकादशीला मागच्या एकादशीला नंद बाबा अस्त्र पाण्यामध्ये बुडाले. या कृष्णानं त्या डोहामध्ये जाऊन शक्तीच्या मुखामधून अस्त्र त्या ठिकाणी श्रीकृष्ण अस्त्र त्या ठिकाणी काढला म्हणून असा प्रताप त्या कृष्णाचा. राधे तू कृष्णाला ओळखत नाही का? असं म्हणणं पेंद्याचं येऊ लागलं. ऐसे आगाध हरीचे गुण नेने 85 सहस्र वदन त्या हरीशी शब्द दूषण मूर्खे गवळणी ठेवीशी. ते म्हणले त्या भगवंताच्या एवढ्या लीलात, त्या भगवंताचं एवढं अस्त्र कार्य, या भगवंताचं अस्त्र कार्य महाराज अस्त्र त्या ब्रह्मादिकाला अस्त्र कळालं नाही. तुला हे कसं कळलं? एवढं तुला न कळालेलं कार्य अस्त्र त्या ठिकाणी तुला अस्त्र कळत नाही. तू अस्त्र त्या ठिकाणी मूर्ख असून कृष्णालाच अस्त्र त्या ठिकाणी नाव तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी ठेवालात. असं कोणाचं? पेंद्याचं अस्त्र म्हणणं येऊ लागलं. तो राधेची सखी चंद्रकळा हरीशी बोले ते वेळा म्हणे क्षमा करी गोपाळा अन्यायामुचे समस्त. तेव्हा अस्त्र राधेची अस्त्र सखी एक होती महाराज. अस्त्र राधेची मैत्रीण होती चंद्रकळा. महाराज ही चंद्रकळा अस्त्र बोलू लागली कृष्णा तुला अस्त्र आम्ही त्या ठिकाणी ओळखलं नाही. तुझे आघात लिहिला त्या ठिकाणी आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी माफ कर. असं म्हणणं अस्त्र चंद्रकळेचं अस्त्र त्या चंद्रकलेचं अस्त्र येऊ लागलं. आणि झालेली सेवा असणारी म्हणून आले श्रीचरणी अर्पण अस्त्र करू आणि उर्वरित कथा बघा अस्त्र उद्याच्याला त्या ठिकाणी घेऊ म्हणतात. पुंडलिकावर हरी ठोर श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. मी तुम्ही वरले दोन घे आहे इथून घ्या. देखुनी राधेचा प्रेमा रूपादी पुरुषोत्तमा म्हणे तुमचा भाव गोरसमा नित्य काळ समृपीने. अशा प्रकारे संत सूर्यानं मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान त्या ठिकाणी ध्यानामध्ये आणावं. महाराज त्या ठिकाणी गवळणीनं अस्त्र विनवणी केली. राधेनं अस्त्र सांगितलं भगवंत असं करू नको, आमच्या गाई अस्त्र त्या ठिकाणी मोकाट सोडू नको, तुझ्या अस्त्र आधीन राहू दे, तूच अस्त्र त्या ठिकाणी आमच्या ज्या काही गाईत ना जे काही इंद्रियत ना तूच अस्त्र त्यांना अस्त्र सांभाळ. आमच्या हे इंद्रिय अस्त्र त्या ठिकाणी सांभाळणं होत नाही. मग भगवंतानं अस्त्र त्या ठिकाणी काय केलं?
त्या गवळणीची विनंती असताना त्या ठिकाणी ऐकली, राधेची विनंती ऐकली, संतुष्ट असणार बाळकृष्ण असणार त्या ठिकाणी झाले आणि बोलू लागले की जे काही तुम्ही असणार कार्य करताना ते तुम्ही न करता कृष्णाने केलं किंवा त्या भगवंताने केलं म्हणून असणार माझ्याकडून झालं असं तुमचं जे काही महाराज परम सुख तुम्हाला साध्य होईल किंवा असणार त्या ठिकाणी तुमच्याकडून जे काही सत्कर्म घडल ना ते मला असणार अर्पण असणार कर्जा असं भगवंत त्या ठिकाणी बोलले. मान्य करुणी हरीचे वचन गोपी गेल्या मथुरेला गुण आठविती श्रीरंगाचे गुण प्रपंच कारण करिता. मग जे काय असणार भगवंत त्या ठिकाणी बालकृष्ण असणार गवळणीला बोलले ना ते असणार गवळणींना मान्य केलं. भगवंत आजपासून जे काही आम्ही काम करतो ना ते तूच असणार त्या ठिकाणी करून घेतलं असणार म्हणून जे काय असणार आमच्या हातून सत्कर्म घडलं किंवा काही कार्य घडलं ना तुझीच असणारी इच्छा असणार म्हणून तुला असणार अर्पण करू. अशा रीतीनं कृष्णाचं म्हणणं ऐकून असणार गवळणी संतुष्ट झाल्या. कृष्णाचं म्हणणं ऐकलं आणि त्या ठिकाणी कुठं गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी गेल्या. जात असताना असताना त्याच हरीचं असताना ध्यान मनामध्ये करत होत्या, त्याच असताना भगवंताचं नाव असताना मुखामध्ये घेत होत्या, त्याचीच लीला असताना अंतःकरणामध्ये धरत होत्या, आठवत होत्या आणि अशा गवळणी गोकुळामध्ये असताना गेल्या. राधे समवेत गवळणी मथुरे माझी गोरस ऐकुनी आल्या गोकुळा परतोनी गात वदनी हरिलीला. हो मग अशा रीतीने असताना गवळणी महाराज असताना मथुरेला असताना गेल्या. मथुरेला असताना जाऊन दही दूध असताना विकलं आणि पुन्हा असताना त्या ठिकाणी कुठं या असताना गोकुळामध्ये आल्या. येत असताना त्याच हरीचं असताना गीत मुखामध्ये गात होत्या, वर्णन असताना हरीचं करत होत्या, नाम असताना भगवंताचं घेत होत्या आणि असं नाम घेत घेत असताना त्या ठिकाणी गोकुळाला गवळणी असताना आल्या. या उपरी एकदा यमुना तिरी गाई चारिता मुपेट भारी तो गोळ्यांच्या कुमारी पूजिती गौरी स्वानंदे. हो महाराज असताना त्या ठिकाणी मग अशाच रीतीने एके दिवशी असताना काय झालं बालकृष्ण असताना त्या ठिकाणी आपल्या गायी वनामध्ये असताना चारत होते आणि ज्या काही महाराज असताना त्या ठिकाणी या गोकुळामध्ये कुमारिका असताना होत्या ना त्या कुमारिका असताना त्या ठिकाणी काय करत गवळणी असताना काय करीत होत्या तर एक व्रत महाराज असताना त्या ठिकाणी करत होत्या. कृष्ण संग इच्छुनी मनी पूजिती देवी कात्यानी सौभाग्यदायक मंगल खानी ज्ञान कळा हरीची जय. हो महाराज असताना त्या कात्यायनी देवीचा असताना व्रत गोकुळच्या असताना नरनारी महाराज असताना नारी असताना करत होत्या, गवळणी असताना करत होत्या, कुमारिका असताना करत होत्या. पण हे व्रत असताना करत होत्या पण कशासाठी या व्रतापासून कशाची प्राप्ती महाराज व्हावी तर त्या हरीची असणारी प्राप्ती व्हावी, त्या हरीचा संघ असताना त्या ठिकाणी घडावा म्हणून असताना जे काही भगवंताची महाराज असताना निशक्ती असताना त्या ठिकाणी ना त्या निशक्तीचं असताना चिंतन करत होत्या, त्या देवीची असणारी उपासना महाराज असताना करत होत्या. ज्ञान कळेसी न भजता हरिप्राप्ती नवेची तत्वता याला गरी सुंदरी समजता आचरती व्रत आदरे. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणू लागले की कोणतंही जर कार्य करायचं असलं तर त्या कार्याची असणारी सर्व माहिती महाराज असताना असणे आवश्यक आहे. व्रत करायचंय तर महाराज या व्रताचा असणारा सर्व नियम असणं त्या ठिकाणी अवगत असणं असायला हवेत. या व्रताचा असणं त्या ठिकाणी जे काही फल होणार आहे त्याचं ज्ञान पाहिजे. व्रत कसं करतात हे महाराज असणं त्या ठिकाणी महाराज असणं अवगत पाहिजे. मग भगवंत या गवळणीनं काय केलं महाराज भगवंताची प्राप्ती करायची ना मग भगवंताची प्राप्ती करायची कृष्णाची प्राप्ती करायची तर महाराज अशी फुकट असणं होत नाही. आधी भगवंताची जी काही माया आहे ही माया असणं भगवंताची जाणून घ्यावी लागते. जेव्हा माया जाणून घेतली भगवंत कशाने भेटतो महाराज त्या ठिकाणी सात्विक असणं त्या ठिकाणी कर्म करावं लागतं, पुण्याचं कर्म असणं करावं लागतं, भगवंताचं असणं त्या ठिकाणी नामस्मरण असणं निर्लोभ अंतःकरणानं असणं करावं लागतं, संतांची सेवा करावी लागते, दान धर्म असणं त्या ठिकाणी करावा लागतो. तेव्हा तो देव आपलासा असणं त्या ठिकाणी होतो ना. मग महाराज असणं या गवळणी काय करत त्या भगवंताचं असणं त्या ठिकाणी प्राप्ती व्हावी पण भगवंताची प्राप्ती होण्यासाठी भगवंताची निज शक्ती महाराज असणं त्या ठिकाणी पूजत होत्या. ती ज्ञानकळा असणं अंगी बाणत असणं होत्या आणि त्या भक्ती त्या शक्तीची आराधना असणं त्या ठिकाणी करत होत्या. तो काळ हेमंत ऋतू
मार्गशीर्ष मास विख्यातू जो आपुले स्वरूप जगन्नाथू द्वादश मासात मनविपे. महाराज असत्र त्या ठिकाणी सांगतात का 12 महिन्यामध्ये असत्र एक महिना महाराज असत्र त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. कसा श्रेष्ठ आहे म्हणाले तर साक्षात भगवंताचा असत्र त्या ठिकाणी अंश महाराज असत्र किंवा रूप असत्र त्या ठिकाणी. कोणता महिना आहे महाराज असत्र त्या ठिकाणी सांगू लागले मार्गशीर्ष महिना असत्र सर्वात उत्तम अस्त्र महिना आहे. तो भगवंत रूप अस्त्र त्या ठिकाणी महिना आहे आणि याच महिन्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी कोण या गोपी अस्त्र त्या आदिशक्तीचा अस्त्र त्या ठिकाणी व्रत करत होत्या. अलंकारात मुकुट सुंदर की नवग्रहा माझी दिनकर तैसा मासा माझी मार्गशीर हरिस्वरूप जाणीजे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की हा महिना अस्त्र किती श्रेष्ठ आहे. कसा श्रेष्ठ आहे सांगू लागले मार्गशीर्ष महिना हा किती उत्तम आहे. तो महाराज दागिन्यामध्ये आभूषणामध्ये अस्त्र त्या ठिकाणी डोक्यावर घालायचा अस्त्र मुकुट किती अस्त्र श्रेष्ठ आहे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की ताऱ्यामध्ये अस्त्र सूर्य किती अस्त्र श्रेष्ठ आहे. तसा हा महिना महाराज अस्त्र हरिप्रमाणे अस्त्र त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिना हा उत्तम महिना अस्त्र त्या ठिकाणी आहे म्हणतात. की भुग्या माझी भूधर की अंडजा माझी खगेंद्र तैसा मासा माझी मार्गशीर हरिस्वरूप जाणीजे. महाराज कसा अस्त्र उत्तम मास अस्त्र त्या ठिकाणी मार्गशीर्ष मास सांगू लागले. जसा भोग्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आमचा अस्त्र शेष नारायण आहे. महाराज पक्षामध्ये जसा श्रेष्ठ अस्त्र गरुड आहे तसा अस्त्र त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिना हा हरिरूप महाराज अस्त्र त्या ठिकाणी 12 महिन्यामध्ये श्रेष्ठ मास अस्त्र त्या ठिकाणी मार्गशीर्ष मास आहे. मार्गशीर्ष महिना हा उत्तम महिना अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. वृंदारंका माझी शचिवर की धनांड्या माझी कुबेर तैसा मासा माझी मार्गशीर हरिस्वरूप जाणीजे. 33 कोटी देवामध्ये महाराज अस्त्र जसा इंद्र अस्त्र त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. जसा धन्यामध्ये पैशावाल्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी कुबेर जसा श्रेष्ठ आहे ना तसा हा अस्त्र त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिना 12 महिन्यामध्ये अस्त्र उत्तम महिना सांगू लागले. कवी माझी सत्यवती कुमर की मानवांत श्रेष्ठ नृपवर तैसा मासा माझी मार्गशीर हरिस्वरूप जाणीजे. महाराज अस्त्र कवी मध्ये व्यास मुनी अस्त्र त्या ठिकाणी जसे महाराज अस्त्र श्रेष्ठ तसे अस्त्र त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिना अस्त्र उत्तम मास अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. या मासात करिता दान गोभूरण्य ब्राह्मण पूजन हरिकीर्तन अन्न संतर्पण तैसे नारायण संतोषे. महाराज अस्त्र या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो कोणी अस्त्र ब्राह्मणाचं पूजन अस्त्र करीन गाईचं दान महाराज अस्त्र त्या ठिकाणी करीन महाराज कथा कीर्तन अस्त्र त्या ठिकाणी करेन ना तर या कार्यानं महाराज अस्त्र काय होतो तो भगवंत अस्त्र त्या ठिकाणी संतुष्ट होतो. तो भगवंत अस्त्र त्या ठिकाणी तृप्त महाराज अस्त्र या महिन्यामध्ये एवढे कर्म केल्याच्या नंतर अस्त्र होतो म्हणतात. असो गोपी हविष्यान भक्षिती गोमय दीप्त भूमीशी निजती बहुत नेम चालविती हरिसुख प्राप्त व्हावया. महाराज अस्त्र मग या महिन्यामध्ये अस्त्र त्या गोपिका अस्त्र व्रत करू लागल्या. महाराज अस्त्र त्या ठिकाणी उपवासाचे अस्त्र त्या ठिकाणी खाद्य अस्त्र फळ आहार अस्त्र त्या ठिकाणी करत होत्या. शेणानं सारवलेल्या जमिनीवर अस्त्र त्या ठिकाणी शयनास्त्र करत होत्या आणि त्या भगवंतासाठी त्या शक्तीची आराधना अस्त्र हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्या गोपी करत होत्या म्हणतात. अरुणोदयी स्नान करुणी सवेची युगता वासरमणी मग पूजिती कात्यानी शिकता मृती करुनिया. महाराज अस्त्र दिवस निघायच्या अगोदर अस्त्र त्या ठिकाणी स्नानास्त्र करत होत्या. पुन्हा दिवस निघाले की महाराज कात्यायनी देवीचे अस्त्र मनाभावानं अस्त्र पूजा अस्त्र करत होत्या आणि अल्पाहार अस्त्र त्या ठिकाणी फळाहार अस्त्र त्या ठिकाणी घेत होत्या. मनी धरुणी राजीव नेत्र जपती देवी पुढे मंत्र तो गोपा माझी स्मरारी मित्र खेळत असे स्वानंदे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी असं व्रत अस्त्र करत होत्या. देवीपाशी मंत्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणत होत्या. कोणाचा मंत्र अस्त्र म्हणत होत्या तर त्या श्रीकृष्ण अस्त्र त्या ठिकाणी परत महाराज अस्त्र प्राप्त व्हावा त्याचं सानिध्य अस्त्र त्या ठिकाणी लादावं त्याची प्राप्ती व्हावी म्हणून अस्त्र त्या ठिकाणी देवीपाशी आराधना अस्त्र करत होत्या. आणि इकडं महाराज अस्त्र भगवान श्रीकृष्ण अस्त्र गोपाळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आपल्या सवंगड्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी वनामध्ये गायी चारत असताना
खेळ महाराज असताना नाना परीचे खेळत होते. त्यांच्या व्रताचे फळ पूर्ण करावया गणनीळ एकलाची निगोनी व्रजपाळ तयापासी पातला. हो मग अशा रीतीने गवळणी महाराज असताना कार्य करत होत्या. उपासना असताना कात्यायनी देवीची असताना करत होत्या. कृष्णासाठी कार्य करत होत्या ना. मग त्या भगवंतानं महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं? सर्व अस्त्र गोपीचं मनोगत असताना भगवंताला कळालं. मग त्यांचं फळ देण्यासाठी भगवंतानं काय केलं? महाराज अस्त्र अदृश्य रूपामध्ये गवळणी पाशी असताना त्या ठिकाणी आले. अवघ्या वस्त्रे ठेवून येतिरी भोवती कृतांत भगिनी निरी तो सकळाची वस्त्रे पुतणारी घेऊनी तरुवरी चढेला. महाराज असताना मग अशा रीतीनं काय झालं म्हणतात? तर सर्व गवळणी असताना त्या ठिकाणी स्नान असताना त्या यमुनेमध्ये असताना करत होत्या. महाराज आपले वस्त्र असताना ते ना यमुनेच्या तीराला असताना काढून ठेवले आणि सर्वजणी असताना त्या यमुनेच्या डोहामध्ये असताना जाऊन स्नान असताना करू लागले. तेव्हा बालकृष्णानं असताना काय केलं? सर्वांचे वस्त्र असताना त्या ठिकाणी घेतले आणि कळंबाच्या झाडावरती जाऊन असताना कृष्ण परमात्मा असताना बसले. कळंबावरी हरी चढता एकिले देखिला अवचिता ते मग सांगे समजता वस्त्रे नेली की आमची. हो मग अशा रीतीनं स्नान असताना त्या डोहामध्ये करू लागल्या. कृष्णानं वस्त्र असताना उचलले कळंबावरती असताना जाऊ लागले. तेवढ्यामध्ये एका गवळणीनं असताना कृष्ण परमात्माला असताना वस्त्र नेताना पाहिलं आणि दुसऱ्या गवळणीला असताना सांगू लागली तुम्ही असताना स्नान करतात पण कृष्णानं तुमचे वस्त्र घेऊन झाडावर असताना त्या ठिकाणी कृष्ण गेला. अशी गवळण महाराज असताना दुसऱ्या गवळणीला असताना सांगू लागली. मग लाजुनिया सकळी आकंठलपती यमुना जळी मनती कमलपत्राक्षा वनमाळी लाज घेतली सर्वांची. हो महाराज असताना त्या ठिकाणी सर्वांना बघितलं. महाराज वस्त्र अस्त्र अंगावरती नाहीत ना. यांना असताना लाज वाटू लागली. त्या भगवंताकडे असताना बघू लागल्या आणि म्हणू लागल्या या भगवंतानं कोणतं कार्य केलं? महाराज आमची असणारी लाज असणारी त्या ठिकाणी या भगवंतानं असताना त्या ठिकाणी झाडावरती नेली. अशा एकमेकीला असताना त्या ठिकाणी बोलू लागल्या. एक गोपी कापे थरथरा मने वस्त्रे देई गुण सुंदरा तू असा दिला डाव खरा एकांत बरा पाहुणी. एक महाराज असताना त्या ठिकाणी बोलणारे कृष्णा आमच्या असणारे वस्त्र महाराज असताना तू त्या ठिकाणी आम्हाला परत असताना दे. कृष्णा चांगला असताना डाव तू असताना साधलात. आम्ही जलामध्ये पाण्यामध्ये स्नान करायला गेलो. आमचे वस्त्र असताना त्या ठिकाणी यमुनेच्या तीरेला ठेवले होते ना. मग ते वस्त्र घेऊन असताना तू त्या ठिकाणी वर जाऊन असताना बसलास. हे भुवन सुंदरा आमच्या असणारे वस्त्र परत असताना तू त्या ठिकाणी दे. अशी गवळण असताना कृष्णाला इनवणी करू लागली. बहुत भला तू कृष्ण नाता आमची वस्त्रे देई आता बहुत सिद्ध वाजते अनंता दात खिळ्या बैसल्या. हो महाराज असताना एक गवळण बोलणारे कृष्णा तुला असताना हात जोडते बाबा आमच्या असताना त्या ठिकाणी वस्त्र देऊन टाक. एक बोलणारे कृष्णा लई हो असताना त्या ठिकाणी वाजायले. थंडी असताना मला त्या ठिकाणी वाजायली म्हणते. दात असताना कडकड कडकड असताना त्या ठिकाणी हिवानं माझे वाजतात. मला असताना त्या ठिकाणी हातपाय माझ्या असताना चळचळ कापतात. कृष्णा तू असताना आमचे वस्त्र दे. अशी विनवणी असताना त्या ठिकाणी गवळणी कृष्णाला करू लागल्या. ऐशा ऊर्ध्ववदने गोपिका विनविती सरशुदो दो जनका हास तसे निज भक्त सका तयाकडे फावनिया. हो महाराज अशा रीतीने इनवणी असताना कृष्णाची करूलेल्या हाता असताना जोडलेल्या त्या भगवंताला म्हणलेल्या कृष्णा कपडे दे वस्त्र असताना आमचे देऊन टाक. तेव्हा असताना तो भक्ताचा लढीवाळा असताना श्रीकृष्ण महाराज असताना त्या ठिकाणी त्या गोपीकडे असताना बघून असताना हसू लागला. महाराज असताना त्यांची लीला असताना त्या ठिकाणी भगवंत बघून आनंद असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्माला होऊ लागला. म्हणतात हरी म्हणे सूर्यकन्या परमपवित्र सर्वमान्या तुम्ही नग्न होऊन ललना कैशात संसरल्या. हो मग असताना त्या ठिकाणी काय म्हणू लागले? कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी म्हणू लागले की हे पाणी असताना त्या ठिकाणी शुद्ध आहे. स्नान असताना त्या ठिकाणी करावं पण कसं महाराज असताना करावं? तुम्ही असताना त्या महाराज सूर्याची असताना त्या ठिकाणी ललना महाराज असताना त्या ठिकाणी आहे. तिच्यामध्ये असताना नग्न स्नान महाराज असताना त्या ठिकाणी करतात. तुम्हाला काहीच असताना त्या ठिकाणी वाटत नाही का?
असं म्हणून असतं कृष्ण त्यांना असतं त्या ठिकाणी बोलू लागले. तुम्ही मंदिरा जावे यापुरी या उपरी वस्त्रे आणून देईन झडकरी तुमच्या आवडीला पासी निर्धारी गतीने तुमच्या सांगेन मी. हो महाराज असतं कृष्ण परमात्मा असतं म्हणून आले मला इनवाने असतं करूच नका. तुम्ही असतं काय करा तुम्ही अशा आपल्या आपल्या मंदिरामध्ये असतं त्या ठिकाणी जा मग मी तुमच्या असणारे वस्त्र घरी आणून असतं त्या ठिकाणी देतो आणि तुमचे जर वडील मला काही असतं त्या ठिकाणी बोलले तर त्यांना सांगतो तुमच्या असतं त्या ठिकाणी ज्या काही मुलीत ना ते कसं असतं त्या ठिकाणी कार्य करू लागल्या मी असतं त्या ठिकाणी तुमच्या वडिलांना सांगतो असे कृष्ण असतं त्या ठिकाणी बोलू लागले. त्या एकीकडे एक पाहती हाव भाव दावून हसती म्हणती येणे तो निश्चिती निर्वाण मांडले सारे. महाराज मग या गवळणी एकमेकीकडे असतं बघू लागल्या गालाला अस्त्र हात अस्त्र लावू लागल्या हावभाव अस्त्र त्या ठिकाणी दाखवू लागल्या आणि म्हणू लागल्या माय आता काय अस्त्र त्या ठिकाणी करावं या कृष्णानं अस्त्र त्या ठिकाणी कसं कार्य केलं कोणाला सांगता येईन आणि महाराज अस्त्र बोलता येईन आता काय करावं अशा एकमेकीला अस्त्र गवळणी त्या ठिकाणी बोलू लागल्या. एक म्हणती आम्ही दीन तू दार करी वस्त्रदान एक म्हणती देऊ प्राण तुझवरी जाण श्रीरंगा. एक म्हणू लागली कृष्णा आम्ही अस्त्र त्या ठिकाणी कशात गरीब होत महाराज आम्हाला वस्त्र नाही तू अस्त्र काय कर गरीबाला वस्त्राचं दान अस्त्र त्या ठिकाणी कर. एक म्हणू लागली कृष्णा वस्त्र जर नाही दिले ना आम्ही आमच्या अस्त्र प्राणाचा त्याग अस्त्र त्या ठिकाणी करू अशा अस्त्र गवळणी कृष्ण परमात्माला इनवणी अस्त्र करू लागल्या. पाषाण उचलोनी गोपी एक म्हणे याजवरी फोडीन मस्तक कदंबावरी जगन्नायक हास्य शब्द ऐकून या. महाराज अस्त्र त्या ठिकाणी एक म्हणू लागली कृष्णा वस्त्र देतोस का हा अस्त्र एक दगड अस्त्र हातामध्ये घेतला म्हणू लागली कृष्णा तुझा अस्त्र या दगडानं मारला असतं मी डोका अस्त्र त्या ठिकाणी फोडील. वर अस्त्र कृष्णाकडे बघू लागल्या दगड अस्त्र एक जणी दाखवू लागली तुझं डोकं मी त्या ठिकाणी फोडील असे म्हणून लागले. हे शब्द अस्त्र त्या ठिकाणी ऐकून कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी हसू येऊ लागलं म्हणतात. एक बोलती साकांक्षा वस्त्रे देई वारीज लाक्षा आत्मया रामा सर्व साक्षा कार्या शिक्षा कारका. हो एक म्हणले भगवंता तू अस्त्र त्या ठिकाणी कसा सर्व कार्याला कारण अस्त्र तू त्या ठिकाणीस आत्माराम अस्त्र तू त्या ठिकाणीस तू अस्त्र त्या कार्याला शासन करणारा असा भक्ताला अस्त्र त्या ठिकाणी भक्ताचं रक्षण करणारा असा तू श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये अस्त्र त्या ठिकाणी राहतोस ना तुला सर्वांचं हृदय अस्त्र त्या ठिकाणी माहित आहे ना मग भगवंता अस्त्र तू त्या ठिकाणी आमचे वस्त्र दे अशी विनवणी अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाच्या करू लागल्या. एक म्हणती येऊ बाहेरी चढू आता कदंबावरी तुझ धरुणी पुतनारी शिक्षा बरी लावू पे. एक म्हणले कृष्णा कपडे अस्त्र त्या ठिकाणी वस्त्र द्यालास की नाही का अशाला असं आम्ही अस्त्र त्या ठिकाणी झाडावरती चढतो तुला अस्त्र धरतो तुला अस्त्र शिक्षा अस्त्र त्या ठिकाणी करून अशी असताना गोपिका महाराज बोलू लागली. वस्त्रे जरी न देसी टाकून तरी तुझ नंद यशोदेची आण एक म्हणती चोरे नागविले पूर्ण सांगो चला चावडीये. हो महाराज अस्त्र एक म्हणून लागली कृष्णा तुझ्या आई वडिलांची तुला अस्त्र त्या ठिकाणी आण आहे आमच्या अस्त्र त्या ठिकाणी वस्त्र आम्हाला अस्त्र परत अस्त्र कर. एक म्हणून लागली हे आशाना ऐकत नाही आपण अस्त्र काय करू चावडीवरती याचा अस्त्र गारानं त्या ठिकाणी नेऊ अशा रीतीनं अस्त्र त्या ठिकाणी कोण या गोपिका अस्त्र कृष्णाला बोलू लागल्या. एक म्हणती हरिपाई तुझ भक्त देऊ दूध दही आमुची वस्त्रे आता देई भून सुंदरा श्रीहरे. एक म्हणून कृष्णा आम्ही काहीच करीत नाही तू अस्त्र आमचे वस्त्र दे तुला अस्त्र आम्ही दही दूध तूप लोणी अस्त्र त्या ठिकाणी भरपूर महाराज अस्त्र तुझं पोट वस्त्र अस्त्र तुला खाण्यासाठी देतो पण आमचे वस्त्र अस्त्र आम्हाला परत दे. एक म्हणती सुंदरी गोकुळात करीसी चोरी गाई चारिता वनांतरी येते मुरारी नाडीसी. महाराज अस्त्र एक म्हणून कृष्णा
गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी चोरी असताना त्या ठिकाणी केल्यास बराच त्रास असताना त्या ठिकाणी दिलास आणि इथं वनामध्ये गायी चारण्यासाठी आलास आणि इथं सुद्धा असताना आमचा असताना त्या ठिकाणी छळ असताना करतो आम्हाला असताना दुःख देण्याचं कार्य कृष्णा तू करतोस असं कार्य असताना तू करू नको आमचे वस्त्र असताना आम्हाला परत दे कृष्णा तू वसा वासुनी गाई वनी डुळितोसी सर्वई तुझा हस्त लागता पायी पाना फुटे तया ते एक गवळण असताना कृष्णाला म्हणले कृष्णा तुझी लीला असताना किती आघात आहे बाबा तू असताना काय करतो गाई असताना त्या ठिकाणी वनामध्ये चारायला असताना त्या ठिकाणी नेतोस त्या गाईचे वास्त्र असताना घरी पण तू असताना वनामध्ये त्या गाईचे असताना दूध त्या ठिकाणी काढतोस आणि पितोस म्हणून अरे तू ज्या गाईला हात लावला ज्या गाईला तू हात लावला ना ती वांज जरी गाय असली तर कृष्णा तुला असताना ती दूध देते अशी तुझी कीर्ती असं तू कार्य असतं त्या ठिकाणी कृष्णा आघात आहे असं म्हणणं असतं त्या ठिकाणी कोणाचं या गोपीचं असतं कृष्णाला येऊ लागलं तुझा हस्त लागता नारायणा वांजा गायसी फुटे पाना विश्वव्यापका मुरमर्दना जनार्दना वस्त्रे देई हो कृष्णा वस्त्र असतं तू त्या ठिकाणी दे तू असतं त्या मूरला मारलं असतं त्या ठिकाणी मारलं सर्व जगव्यापक असतं तू त्या ठिकाणी अशा असताना वांज गाई तुझ्या हाताने असतं हात लागला की दूध देतात कृष्णा इतका श्रेष्ठ तू आहेस मग आमच्या अस्त्र वस्त्र त्या ठिकाणी कृष्णा वापस दे ऐशा नाना परी नविती मग काय बोले जगतपती बाहेर येऊन शीघ्र गती यमपितयाची नमावे हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणून मग कृष्ण परमात्मा म्हणून आता तुम्ही गुन्हा केलाय मी अस्त्र काहीच केलं नाही तुम्ही काय करा तुम्हाला जर वस्त्र पाहिजे असले तर तुम्ही काय करा त्या यमाचा अस्त्र पिता महाराज अस्त्र त्या ठिकाणी सूर्य या सूर्याला अस्त्र त्या ठिकाणी काय करा नमस्कार अस्त्र तुम्ही दोन्ही हाताला अस्त्र करा तवाच मी अस्त्र त्या ठिकाणी वस्त्र तुमच्या अस्त्र त्या ठिकाणी तो महाराज त्या ठिकाणी सांगू लागले यमाचा अस्त्र पिता कोण आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र सूर्य आणि या यमाची बहीण अस्त्र त्या ठिकाणी कोण होती ही असताना महाराज अस्त्र यमुना आहे महाराज अस्त्र या यमुनेमध्ये अस्त्र स्नान अस्त्र नग्न अवस्थेत या असताना करू लागल्या म्हणून भगवंताने अस्त्र त्यांचे कपडे अस्त्र त्या ठिकाणी घेतले म्हणतात आणि त्या अस्त्र सूर्याला नमस्कार केल्यानंतर मी अस्त्र तुमचे कपडे अस्त्र वस्त्र अस्त्र देतो असे कृष्ण परमात्मा बोलू लागले यमुने माझी समस्त जलक्रीडा तुम्ही केल्या सत्य त्याचनी प्रायचित ये त्वरित तमातका नमस्कार हो म्हणून म्हणले महाराज अस्त्र त्या ठिकाणी तुम्ही अस्त्र सत्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय केलं स्नान करण्याची एक पद्धत आहे महाराज पण तुम्ही पद्धतशीर अस्त्र स्नान केलं का नाही म्हणले त्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी त्या सूर्याला महाराज अस्त्र राग आला मग तुम्ही काय करा तुम्ही तुमच्याकडून चूक झाली ना मग त्या सूर्याला अस्त्र एकदा माफी मागा त्याला अस्त्र नमस्कार महाराज अस्त्र करा मी तुम्हाला वस्त्र अस्त्र त्या ठिकाणी देतो लज्जा सांडुनिया निश्चित सर्वी करावे वृद्ध हस्त तरी वस्त्रे त्वरित हाता येतील तुमच्या पे त्या ठिकाणी कोण आमचे भगवान अस्त्र बालकृष्ण अस्त्र त्या ठिकाणी सर्वांना म्हणले तुम्ही काय करा त्या भगवंताला त्या अस्त्र सूर्यनारायणाला नमस्कार करा पण कशी महाराज अस्त्र त्या ठिकाणी अंतकरणामध्ये लाज अस्त्र धरू नका जो लाजलाला महाराज ज्यांना अस्त्र लाज अंतकरणामध्ये धरली त्याला अस्त्र कोणतं सात्विक कर्म अस्त्र त्या ठिकाणी करता येत नाही महाराज पुण्य जर कर्म कमवायचे तर लाज अस्त्र त्या ठिकाणी सोडून देऊन शरण मार्गास्त्र जावं लागतं सेवा अस्त्र करावी लागते तेव्हाच अस्त्र सुखाचं कार्य होतं किंवा सुख अस्त्र त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणून तुम्ही अस्त्र लाज सोडून द्या आणि त्या अस्त्र नारायणाला अस्त्र त्या ठिकाणी सूर्यनारायणाला नमस्कार करा म्हणून लागले कदंबा तळी क्षणभरी नाचा पाय डोळे भरी मग हासती व्रज सुंदरी कैसी परी करावी हो आणि कृष्ण परमात्मा अस्त्र द्यायला म्हणले तुम्ही काय करा या कळंबा खाली अस्त्र या तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी लाज शर्म अस्त्र सोडून द्या दोन्ही हाताने नमस्कार अस्त्र त्या सूर्याला करा आणि महाराज या अस्त्र कळंबा खाली अस्त्र तुम्ही निर्लज्ज होऊन अस्त्र त्या ठिकाणी नाचा मग अस्त्र तुमचे जे काही वस्त्र महाराज तुमच्या हाताला अस्त्र त्या ठिकाणी येतील मग गवळणी एकमेकाकडे अस्त्र बघू लागले एकमेकाकडे बघू लागल्या काय करावं कसं करावं महाराज अस्त्र त्या
त्यांना काही सुचत नव्हतं. विचार असताना गवळणी करू लागल्या. एक म्हणे याची गोष्टी न ऐकता करील कष्टी ऐशा हसत ऊर्ध्व दृष्टी गोपी पाहती हरीकडे. हो महाराज अस्त्र एक म्हणून लागली बाई या कृष्णाचं नाही ऐकली ना तो हा अस्त्र त्या ठिकाणी आपले कपडे अस्त्र त्या ठिकाणी देणार नाही. एक म्हणून लागली बाई ऐकावंच लागतं नाही तर या कृष्णाचं काही सांगता येत नाही. हा अस्त्र त्या ठिकाणी काय करील अशा एकमेकीला अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागल्या. मग वक्षस्थळी येऊनी रामा म्हणती वस्त्रे देई मेघ श्यामा अनंग दहन मन विश्रामा पूर्ण कामा सर्वेशा. हो मग अस्त्र पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाण्यामधून बाहेर असणाऱ्या कळंबाच्या झाडाखाली आल्या आणि त्या भगवंताला अस्त्र विरू लागल्या. कृष्णा हे जगव्यापका जनार्दना आमच्या अस्त्र वस्त्र त्या ठिकाणी दे. देवाकडे अस्त्र कृष्णाकडे अस्त्र झाडावरती बघू लागले आणि विनंती कृष्णाला करू लागल्या. हरी म्हणे मृदू हस्त करोनी आधी नमस्कारावा वासर म्हणी मग एक हस्त टेकिती कामनिकेतनी नमस्कारिती एक हस्ते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणू लागले की कृष्ण परमात्माला म्हणू लागल्या कृष्णा आमचा अस्त्र त्या ठिकाणी काय करू वस्त्र अस्त्र त्या ठिकाणी दे. तेव्हा कृष्ण अस्त्र म्हणू लागले मी अस्त्र त्या ठिकाणी वस्त्र देणार नाही. आधी तुम्ही अस्त्र त्या सूर्याला अस्त्र नमस्कार करा. तेव्हा अस्त्र त्या एका हातानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी नमस्कार करू लागल्या. एक अस्त्र हात असणारा त्या ठिकाणी आपल्या अस्त्र त्या ठिकाणी छातीवरती महाराज अस्त्र ठेवू लागल्या आणि एका हातानं नमस्कार करू लागल्या. तेव्हा भगवंत अस्त्र पुन्हा बोलू लागले. हरी म्हणे एका हस्ते जे नमस्कारिती सद्गुरुदेव संताते त्यांचा हस्तछेदावा ते शास्त्रज्ञायसी असे. महाराज अस्त्र पुन्हा कृष्ण म्हणून लागले. कृष्ण परमात्मा अस्त्र गवळणीला बोलवले. बघा म्हणून लागले तुम्ही अस्त्र एका हाताने नमस्कार अस्त्र करायला. शास्त्रामध्ये सांगितलंय महाराज जे कोणी गुरुला अस्त्र त्या ठिकाणी जे कोणी भगवंताला अस्त्र एका हाताने नमस्कार करीन ना त्याचा हात अस्त्र त्या ठिकाणी तोडून महाराज अस्त्र त्या ठिकाणी टाकावा असं शास्त्र अस्त्र त्या ठिकाणी सांगतो. एका हाताने अस्त्र त्या ठिकाणी केलेला नमस्कार महाराज अस्त्र भगवंताला अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र पावल्या जात नाही. असं अस्त्र त्या ठिकाणी कोण बालकृष्ण अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. एका हस्ते करिता नमस्कार पुढे पावे जन्मांतर न चुके सहसा एरधार हे निर्धार जाणीजे. महाराज अस्त्र कृष्ण परमात्मा म्हणू लागले की एका हाताने जर महाराज अस्त्र नमस्कार केला तो नमस्कार अस्त्र सिद्धीला जातो का नाही म्हणले. त्या नमस्कारानं अस्त्र एका हातानं नमस्कार केला तर जन्म मरणाचा अस्त्र जे काही महाराज अस्त्र हा फेरा आहे हा फेरा अस्त्र त्या ठिकाणी बंद पडत नाही. जन्म मरण अस्त्र त्या ठिकाणी जन्माला पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं हे राट काळग महाराज अस्त्र बंद होत नाही म्हणले. असं कार्य अस्त्र एका हातानं दर्शन घेतलेला अस्त्र होतं म्हणतात. एक हस्त काम सदनी एक हस्ते नमिता दिनमनी प्रपंचाकडे चित्त ठेवूनी लट्टिका प्रमार्थ दाविला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की एका हाताने अस्त्र त्या ठिकाणी आपला काम अस्त्र त्या ठिकाणी झाकून ठेवायचा आणि एका हाताने नमस्कार अस्त्र करायचा. हे महाराज अस्त्र त्या ठिकाणी जमत नाही. तुमचा अस्त्र त्या ठिकाणी महाराज दोन्ही आपण म्हणतो ना दोन्ही डगरीवरती हात दिला तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी साध्य होतं का नाही म्हणले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी एकच अस्त्र त्या ठिकाणी एकाच ठिकाणी मन आणि चित्त महाराज अस्त्र ठेवून जर कार्य केलं तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होते. नाही तर एरवी अस्त्र भगवंताची प्राप्ती होत नाही. परमार्थ अस्त्र त्या ठिकाणी घडत नाहीये असं म्हणणं कृष्णाचा अस्त्र त्या गवळणीला येऊ लागलं. कामावरी ठेविले चित्त तरी दुरी गेला भगवंत या लागी जोडणी दोन्ही हस्त श्री आदित्य नमस्कारा. हो काय म्हणले महाराज अस्त्र बालकृष्ण अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. ज्यानं कोणी महाराज अस्त्र हृदयामध्ये अस्त्र काम धरून अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची अस्त्र कथा कीर्तन अस्त्र त्या ठिकाणी केलं सत्कर्म अस्त्र त्या ठिकाणी काम हृदयामध्ये धरून जर अस्त्र त्या ठिकाणी केलं ना तो ते कार्य अस्त्र सिद्धीला जात नाही. त्याचं फळ अस्त्र त्या ठिकाणी भेटत नाही. म्हणून अस्त्र कृष्ण परमात्मा म्हणाले तुम्ही अस्त्र काम हृदयामध्ये धरू नका. त्या ठिकाणी या देहाची अस्त्र त्या देहावस्था अस्त्र सोडा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी लाज अस्त्र सोडून द्या. दोन्ही हाताने अस्त्र नमस्कार सूर्याला अस्त्र करा मग तुम्हाला पूर्ण सुख अस्त्र प्राप्त होईल असे बालकृष्ण अस्त्र बोलू लागले. मग हसती खदरीट नयना
हस्तद्वय जोडून जाना नमस्कारिता सूर्यनारायणा तोषला राणा वैकुंठीचा. हो महाराज असताना मग अशा रीतीनं ज्यावेळेस कृष्ण परमात्मा असताना बोलले दोन्ही हाताने नमस्कार असताना करा. या सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी हसल्या. इतकुसा असताना लहानसा असताना कृष्ण आहे पण किती असताना गोड बोलतो हिताचा असताना बोलतो ना. मग या भगवंताच्या शब्दावरती महाराज विश्वास असताना ठेवला. लाज असताना त्या ठिकाणी सोडून दिली आणि त्या असणाऱ्या कोणाला सूर्यनारायणाला दोन्ही हात जोडून असताना त्या ठिकाणी नमस्कार असताना त्या ठिकाणी केला. जेव्हा हे महाराज असताना देहावरची असणारी आसक्ती सोडून दिली. निर्लज्ज महाराज असताना ज्यावेळेस होऊन असताना परमार्थ केला ना त्यावेळेस असताना भगवंताला सुद्धा असताना त्या ठिकाणी महाराज भगवंत संतुष्ट झाले. आनंद असताना त्या भगवंताला असताना त्या ठिकाणी वाटला. मग तयाची समस्त वस्त्रे दिदली नव पंकज नेत्रे भक्त पालके स्कंदतात मित्रे नवलीला दाविली. हो महाराज असताना मग त्या भगवंताला असताना काय केलं येईन सूर्याला नमस्कार असताना दोन्ही हात जोडून असताना केला. तेव्हा त्या भगवंतानं त्याचे जे काही वस्त्र घेतले होते ते असताना परत महाराज असताना केले आणि त्यांना असताना सुख महाराज असताना देण्याचं कार्य भगवंतानं केलं. गोपी समस्त नेचल्या चिरा म्हणती जलदवर्ण पित चिरा आमुचा काम भुवन सुंदरा संगे तुझ्या शांत करी. हो महाराज असताना त्या ठिकाणी पुन्हा असताना या गोपीनं महाराज असताना काय केलं वस्त्र असताना परिधान केले. भगवंताला हात असताना त्या ठिकाणी जोडले आणि भगवंताला असताना बोललेल्या भगवंता आमच्या हृदयामधील असणारा जो काही काम आहे ना भगवंता हा काम असताना तू त्या ठिकाणी पूर्ण कर. आमची असणारी इच्छा भगवंता असताना तू त्या ठिकाणी पूर्ण कर. अशा गोपी भगवंताला असताना बोलू लागल्या. तुझा होताची समागम हरी आम्ही होऊ निष्काम मग काय बोले आत्माराम सकळ कामातीत जो. भगवंता तू जर आमचा असा झालास ना भगवंता तर आमच्या असताना हृदयामधील जो काही काम आहे ना हा काम असताना त्या ठिकाणी निघून जाईल आणि काम एकदा असताना निघून गेला की महाराज जे काही कार्य असताना केलं ना तो भगवंत रूप असताना त्या ठिकाणी होतं. म्हणून हे सर्व काही महाराज असताना राट गाडगे सर्व भगवंत असताना त्या ठिकाणी निष्काम अंतकरण झाल्यानंतर असताना होतं ना. आणि एवढं कार्य कशानं होईल तो तू असणार आम्हाला असणार अंगीकार आमचा कर आणि आमच्या हृदयामधील काम असताना भगवंता तू पूर्ण कर. त्यावेळेस असताना असं बोलल्यानंतर गोपी असं बोलल्यानंतर श्रीकृष्ण असताना त्या ठिकाणी बालकृष्ण असताना त्या गोपींना असताना काय बोलू लागले. हरी म्हणे हो शरद तू चांदणी यामी शोभवंतू होता वृंदावनी मुरली संकेतू यावे तुम्ही समस्त ते. त्यावेळेस असताना बालकृष्ण असताना त्या ठिकाणी गोपीला बोलले तुम्ही असताना एक इच्छा असताना त्या ठिकाणी माझ्यापाशी म्हणालात पण ध्यानात ठेवा पुढं असताना त्या ठिकाणी शरद ऋतू असताना त्या ठिकाणी येईन. चंद्र महाराज असताना पूर्ण असताना त्या ठिकाणी असेल तेव्हा माझ्या असणारी बासरी महाराज असताना त्या ठिकाणी कुठं वृंदावनामध्ये असताना त्या ठिकाणी वाजल तेव्हा तुम्ही असताना सर्वजणी महाराज असताना वृंदावनामध्ये असताना त्या ठिकाणी या मी तुमची असणारी इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करील असे बालकृष्ण असताना त्या ठिकाणी बोलू लागले. होईल तुमच्या व्रताचे फळ मग कामना पुरती सकळ ऐसे बोलता वैकुंठी पाळ गोपी गेल्या घरासी. हो कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी गोपीला बोलले तुम्ही असताना माझी बासरी असताना ऐकल्यानंतर वृंदावनी असताना या तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तुम्ही जे काही व्रत महाराज असताना त्या ठिकाणी केलं ना त्या व्रताचं फळ असताना तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल असं म्हणणं असतं. त्या ठिकाणी कोणाचं कृष्णाचं अस्त्र उललं कृष्णाचं म्हणणं गोपीनं अस्त्र ऐकलं आणि ऐकल्यानंतर असताना पुन्हा भगवंताला नमस्कार केला आणि गोपी असताना त्या ठिकाणी गोकुळाकडे जाऊ लागल्या. हरी विजय दक्षिण सागर श्रीकृष्ण ते रामेश्वर येतीचे यात्रे भाविक नर अत्यांदरे धावती. महाराज असताना त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी असताना म्हणतात की हा हरिविजय ग्रंथ महाराज असताना कसा आहे तर महाराज दक्षिण असताना समुद्र आहे आणि त्या दक्षिण समुद्रावरती तुम्हाला आम्हाला माहित आहे तिथं असताना रामेश्वर आहे. तसा हा महाराज असताना त्या ठिकाणी ग्रंथ आहे. जसा दक्षिण समुद्रावरती असताना रामेश्वर आहे ना तसा असणारा हा हरिविजय नावाचा असणारा ग्रंथ सांगू लागले. करुणी आवडीच्या कावडी या रामेश्वरी ती भाविक कापडी
क्षणिक आयुष्य जाणून तातडी आडाआडी पावले. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की तो असणारा रामेश्वर आहे आणि ह्या रामेश्वराला असणारा हरिविजय नावाचा ग्रंथ हा रामेश्वर आहे ना. मग या रामेश्वराला असताना त्या ठिकाणी ज्याच्या अंतःकरणामध्ये सद्भाव आहे, ज्याला असताना भगवंताची गोडी आहे, ज्याला असताना भगवंत आपलासा भाव वाटतो ना, आणि हा असताना संसार रूपी असताना त्या ठिकाणी सागर तरुण जाण्याचा असताना ज्याची इच्छा आहे ना, तो असताना त्या ठिकाणी आपल्या सद्भावाची भगवंताच्या नावाची असताना त्या ठिकाणी कावड असताना इथं घेऊन असताना त्या ठिकाणी येतो, असं म्हणणं श्रीधर स्वामींचं असताना येऊ लागलं. प्रेम हेची जानवी निर प्रीती अभिषेकिला रामेश्वर ते तरले संसार सागर सत्य साचार जाणीचे. महाराज आणि या असताना सागराला कावड घेऊन येताना महाराज असताना त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये असताना त्या ठिकाणी प्रेम असणं गरजेचं आहे महाराज. आणि जे कोणी महाराज असताना त्या ठिकाणी ऐकायला ते असताना प्रेमाची कावड असताना घेऊन या असताना रामेश्वरावरती असताना वाहतील आणि तेच महाराज असताना कसं कार्य होईल म्हणून त्या ठिकाणी हा संसार असताना ते तरुण महाराज असताना त्या ठिकाणी जातील असं म्हणणं श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. ब्रह्मानंद स्वामी यतीश्वर त्याच्या पायीच्या पादुकाधर आवडी झालो मने श्रीधर तरलो साचार तेनेची. आणि महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की आमच्या असणारे गुरुवर्य महाराज असताना त्या ठिकाणी कसे तर या असणार अनंत असणार सागराचं या असणार ब्रह्मांडाचे नायक असणार त्या ठिकाणी आणि त्यांच्या असणार पायाचं मी असणार काय झालो तो महाराज असणार त्या ठिकाणी महाराज असताना चपला किंवा असताना खडावं मी असताना त्या ठिकाणी झालो आणि त्यांच्या कृपेनं गुरुवर्याच्या कृपेनं असताना मी काय केलं तर हा हरिविजय नावाचा ग्रंथ असताना त्या ठिकाणी लिहिला. त्यांच्याच आशीर्वादानं त्या गुरुच्या आशीर्वादाने एवढं कार्य असताना मी केलं असं म्हणणं आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. इति श्री हरिविजय ग्रंथ.